हां, झालं चालू. करा मॅडम चालू तुम्ही. हां. हो. सर्व श्रोत्यांना नमस्कार. ब्रह्मर्षी पितामह सुभाष पत्रीजी, त्याच्यानंतर ब्रह्मश्री शशिकांत जोशी यांनाही वंदन करते. मंगल मॅडमना नमस्कार, त्यांनी मला ही संधी दिली बोलायला, त्यांचे आभार मानते. आपण सर्व आज रविवार असूनही इथे उपस्थित आहात, तुमचेही आभार मानते. आणि शेवटी द्वारकाधीशाला वंदन करून या सत्राला सुरुवात करते. आता काल आपण 29व्या श्लोकापर्यंत घेतलं होतं. आज आपण 30वा श्लोक बघणार आहोत. आतापर्यंत आपण जे जे घेतलं त्याच्यात आपल्याला एवढं कळलं की अर्जुन युद्ध करण्यास तयार नाहीये आणि श्रीकृष्ण त्याची समजूत काढतोय. त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याला युद्ध करण्यास तयार करतोय. आणि श्रीकृष्णाने त्याला सांगितलंय की हे जे तुझे सगळे गुरु, नातेवाईक, भाऊ बंध तुला समोर दिसतायत, त्यांची फक्त ही शरीर आहे. आणि शरीर फक्त युद्ध करून तू नष्ट करू शकशील, ते शरीर फक्त नष्ट होईल, आत्मा मात्र अमर असतो. त्यामुळे तुला अशी खंत वाटायला नको की मी माझ्या बांधवांचा किंवा गुरूंचा वध केलेला आहे. कारण तो वध नव्हे, ते फक्त शरीर नाहीच होणार आहे. आत्मा हा अमरच राहणार आहे. आत्मा पूर्वीही नव्हता, जन्म घेतलेला नाहीये, म्हणजे पूर्वीही होता, पूर्वीही त्याचा जन्म झालेला नाही, उद्याही तो असणारच आहे. अजन्म आहे तो आणि कायम तसाच राहणार आहे. आजही आहे, उद्याही आहे आणि सर्वत्र तो तुझ्यात आहे, माझ्यात आहे, सर्वकडे हा आत्मा आहे. आता पुढचा श्लोक बघूया. अध्याय 2:30. देहि नित्यम अवध्ययहम देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वाणी भूतानी न त्वम शोचितुम अर्हसि. आता इथे श्रीकृष्णाने अर्जुनाला भारत म्हटलेला आहे, भरतवंशीय. हे अर्जुन, अयम देही म्हणजे हा आत्मा. आपण काल पाहिलं की आत्म्याला देही, देहात राहतो तो देही, आत्म्याला देही असं म्हणतात. आणि देह देह हा अशाश्वत आहे, अनित्य आहे. तो आपण जाळू शकतो, तो पाण्याने भिजतो, वाऱ्याने उडून जाऊ शकतो, पण आत्मा हा अचल आहे आणि तो कुठेही असा त्याला नष्ट करता येत नाही. तर अर्जुन म्हणतो, हे भारत, श्रीकृष्ण म्हणतो, हे भारत, अयम देही हा आत्मा आहे. तो सर्व प्राण्यांच्या मध्ये वस्ती करत असतो, सगळ्यांच्या देहामध्ये, सगळ्यांच्या शरीरामध्ये आत्मा असतो आणि हाच आत्मा असतो. त्याचा वध कधीही केला जाऊ शकत नाही. तस्मात सर्वाणी भूतानी न त्वम शोचितुम अर्हसि. आणि म्हणून हे अर्जुना, या सर्व जीवांसाठी तुझ्या मनामध्ये जे अनुचित आहे, यांचा माझ्या हातून वध होईल असं जे तुला वाटत आहे, तर ती भावना तू काढून टाक. आणि त्यांच्या ते मृत्यू पावतील म्हणून शोक करणे किंवा तुझ्या मनात जी भीती निर्माण झाली आहे त्याचा तू त्याग कर, कारण ते मृत्यू पावणार नाहीये. आता त्याचं विवरण कसं केलंय आपण बघूया. देही म्हणजे आपण बघितलं, देहात राहणारा आत्मा, त्याचा कधीही वध केला जाऊ शकत नाही. वध फक्त प्राण्यांच्या शरीराचाच होत असतो. मग त्यासाठी दुःख कशाला पाहिजे. आत्म्याचा कोणत्याही काळात, ना काल, ना आज, ना उद्या, कोणत्याही साधनाने, ना तलवारीने, ना बंदुकीने, ना मारून, ना कसा कोणत्याही साधनाने कोणीही वध करू शकत नाही. कोणीही आत्म्याला कशाही प्रकारे कोणत्याही काळामध्ये नष्ट करू शकत नाही, कारण तो अमर आहे, अवध्य आहे. त्यामुळे ते सगळे जण नष्ट होतील मी युद्ध केलं तर. ही तुझी शंका आहे ती निरर्थक आहे. आणि हे तुझे दुःख तुझ्या मनामध्ये उद्भवलेलं आहे, त्यालाही काही अर्थ नाही. तुझ्या मनामध्ये देह भावना अजून वसते आहे. देह भावना म्हणजे काय, तू देहाला महत्व देतोयस आणि आत्म्याबद्दल तुला विसर पडलेला आहे.
पण जेव्हा तू आत्मभावना तुझ्या मनामध्ये जागृत होईल, आत्मभावना म्हणजे काय, आत्मा अमर आहे आणि देह नष्ट होतो, आत्मा नष्ट होणार नाहीये, हे जेव्हा तुला कळून चुकेल, तेव्हा मात्र तू लढाईला नक्की तयार होशील. तर तू देहभावना मनातून काढून टाक आणि आत्मभावना त्याचा स्वीकार कर, आत्मभावनेचा स्वीकार कर. यासाठी पुढे पत्रिजीने विवरणात म्हटलेलं आहे, कोणत्याही प्राण्याच्या स्थितीबद्दल रडणे, शोक करणे, हे अज्ञान मनुष्याने केलेली कृती आहे असे होईल. कोणालाही नेहमी दुःखच दुःख वाट्याला जरी येत असेल तरी सुद्धा आत्मवत, म्हणजे जोपर्यंत आपण देही आहोत तोपर्यंत आपल्याला दुःख वाटत राहतं. असं झालं, तसं झालं, हा गेला, तो गेला, अमुक आजारी पडला, आता काय होईल. पण आपण जेव्हा मनामध्ये ही भावना दृढ करतो की देह तात्पुरता आहे आणि देहाचा विनाश कधी ना कधीतरी होणारच आहे, आणि जेव्हा आपण आत्मभावना, त्याला त्याला कृष्ण भावना असेही म्हटले आहे, आत्मभावना मनामध्ये प्रस्थापित करतो, आपली आत्मभावना जागृत होते, तेव्हा मात्र आपल्याला आनंदी आनंदच प्राप्त होईल, असं पत्रीजी सर सांगत आहेत. त्यासाठी श्रीकृष्णांनी आत्मज्ञानीच्या रूपात स्वतःला बदलून घ्या असं सांगितलं आहे. तुमची ज्या मनामध्ये देहभावना आहे, तुम्ही देहावर विश्वास ठेवत आहात, देहाच्या मागे लागत आहात, ते मनातून काढून टाका तुम्ही, आणि तुम्ही आत्मज्ञानी व्हा. तुम्ही आत्मभावनेमध्ये परिवर्तन तुमच्या हृदयाचे करून घ्या, तुमच्या स्वभावाचे. तुमची समजूत जी आहे, देहभावनेची जी समजूत तुमच्या मनामध्ये दृढ राहिली आहे, ती तुम्ही काढून टाका आणि आत्मभावनेमध्ये परावर्तित व्हा. आत्मभावना तुमच्या मनामध्ये उत्पन्न करा, त्याचा तुम्ही स्वीकार करा. मग हे अर्जुना तुला दुःख होणार नाही. आता पुढचा श्लोक बघूया आपण, 37वा त्यांनी घेतलेला आहे विवरणासाठी. हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. आता बघा, अर्जुनाला गेल्या श्लोकामध्ये त्यांनी भारत म्हटलं होतं, भरत वंशाचा वंशज म्हणून भारत. आता त्यांनी काय म्हटलंय अर्जुनाला, कौंतेय. आतापर्यंत आपल्याला फक्त कर्णालाच कौंतेय असे नाव दिले गेले होते, म्हणजे आपल्या परिचय आपल्या कर्ण म्हणजे कौंतेय. अर्जुनाला त्यांनी कौंतेय म्हटलेले आहे. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय हतो वा प्राप्यसी स्वर्गम. म्हणजे जर तुझी हत्या झाली, जर या युद्धामध्ये तू मारला गेलास तरी काळजी नाही, कारण ज्यांना युद्धामध्ये लढताना, रणांगणावर लढताना मृत्यू येतो, ते त्यांना मोक्ष मिळतो. म्हणून जरी तू युद्धात मारला गेलास तरी तुला मोक्ष मिळेल, आणि जर तुझा विजय झाला, जय झाला, तर तू पृथ्वीचं राज्य उपभोगशील, पृथ्वीवर राज्य करशील. म्हणून हे कौंतेया, म्हणून हे अर्जुना, तस्मात उत्तिष्ठ, त्यामुळे तू उठ आणि युद्धाचा कृतनिश्चय कर. मी युद्ध करणारच आहे असा तू निश्चय कर आणि आपलं कर्म करण्यास तयार हो. तात्पर्य दिलाय, अर्जुना, जर तू युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल, स्वर्ग मिळेल. युद्धात जिंकलास तर भूलोकीच्या पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील. यासाठी युद्ध करायलाच पाहिजे. अशा प्रकारचा दृढ निश्चय करून कार्य करण्यासाठी तयार हो. विवरणामध्ये सर म्हणतात, वीर पुरुष युद्ध करताना मारला गेला तर त्याला वीर मरण येतं. वीर मरण प्राप्त झालेले सगळे स्वर्गात पोहोचतात. युद्ध जिंकल्यावर राज्याचा अधिकार मिळतो, राज्यभोग घेता येतो, ही तितकेच खरे आहे. कोणत्याही नजरेने, म्हणजे युद्धात मृत्यू आला काय किंवा युद्धात जीत झाली काय, कोणत्याही नजरेने किंवा दृष्टीने पाहिले तरी वीर पुरुषाने युद्ध करणे हेच उचित होय. म्हणून यासाठी धर्मस्थापना करण्यासाठी युद्ध करायचेच आहे, असे ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला इथे दिले आहे. प्रत्येक मनुष्य या आता बघा, त्याचा संदर्भ कसा आपल्या ह्याच्याशी लावलेला आहे, मनुष्याशी लावलेला आहे.
प्रत्येक मनुष्य जीवनाच्या लढाईत किंवा जीवनाच्या संग्रामामध्ये प्रत्येक क्षणी आपले ध्येय किंवा साध्य प्राप्त करण्यासाठी युद्धच करत असतो. आपण जीवन जगत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात, अनेक दुःखाचे प्रसंग येतात, पण त्याच्याशी आपण लढतो आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी किंवा आपल्यावर ज्या अडचणी येतात त्याच्यावर मात करण्यासाठी जणू काही प्रत्येक जण युद्धच करत असतो. जन्म घेतल्यावर मनुष्याने या जीवनाला, आता ते मनुष्याचं आयुष्य आहे, जीवन आहे, त्याला कुरुक्षेत्र म्हटलेलं आहे. आणि मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा या जीवनाच्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर मनुष्य प्रवेश करतो आणि ध्येय साध्य करण्यासाठीचे युद्ध दृढ निश्चय करूनच करतो. दृढ निश्चय करा. तुम्ही मनुष्याला पण उपदेश केलाय, कोणत्याही संकटाला डगमगून जाऊ नका. कोणतीही परिस्थिती आली तरी त्याच्यावर मात करा. पण हातपाय गाळून बसला तर त्याच्यावर काही उपाय सापडेल का? नाही सापडणार. त्यामुळे ध्येय साध्य करत असताना तुम्ही पाठ दाखवू नका. ध्येय आपल्याला जर साध्य करायचंय तर पाठ दाखवायला नको, मागे वळायला नको, भीतीने मागे वळून जायला नको. आधीच पूर्ण विचार करा, दृढ निश्चय करा आणि त्यानंतर तो निर्णय, जो तुम्ही निर्णय घेतला असेल, तो कर्मरूपात तुम्ही बदलायला हवा. नुसता दृढ निश्चय करून काही उपयोग नाही. तुम्ही त्याप्रमाणे कृती करायला हवी आणि समभावात राहून, योग तत्वात राहून. समभावात राहणे म्हणजे काय? सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जयावा. तुम्ही जेव्हा कर्म कराल तेव्हा तुम्ही मनामध्ये ही खुणगाट बांधा की या कर्माचे फळ काहीही असू दे, माझा जय होईल किंवा पराजय होईल, मला यश मिळेल किंवा अपयश मिळेल, पण त्या सर्वांना मी समान भावनेने घेईन आणि कर्म करीन. आता रेकॉर्डिंगला नाही टाकले का? टाकलंय सुजाता मॅडम. मॅडम, नाही मला मेसेज नाही आला. सुजाता मॅडम रेकॉर्डिंगला टाकले का? टाकलंय ना मॅडम. ओके ठीक आहे. तर जे काय कार्य करायचे आहे, जे काय काम करायचे आहे ते दृढ निश्चयाने करायला हवे. हा मुमुक्षांसाठी महामंत्र आहे. मुमुक्षु कोण आहेत? ज्यांना मोक्षाची इच्छा आहे आणि जे मोक्षाची इच्छा मनात धरून वाटचाल करत आहेत, त्या मार्गावर वाटचाल करत आहेत, आत्मज्ञान मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ते मुमुक्षु. तर जर तुम्ही मुमुक्षु असाल तर तुम्ही दृढ निश्चयाने आपल्या भावनेमध्ये एकतर बदल करायला हवा. देह भावना किंवा देह म्हणजेच सर्व काही, ही जी भावना आहे ती काढून टाकायला हवी. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्राण्याच्या हृदयामध्ये आत्मा आहे आणि आत्मभावना ही श्रेष्ठ आहे, हे तुम्ही मनामध्ये आणि त्याप्रमाणे मी वर्तन करणार आहे. मला अपयश येऊ दे, यश येऊ दे, सुख येऊ दे, दुःख येऊ दे, मी सर्वांना समान मानणार आहे आणि पुढे जाणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हे लक्षात घेतले की पत्रीजी पुढे म्हणतात, तुमचे मन नव्या उत्साहाने भरून जाईल, तुमचे भय नाहीसे होईल आणि साधना तुम्ही जी हातात घेतलेली आहे ती पुढे नेण्यासाठी तुमच्या मनामध्ये स्फूर्ती येईल. आपली योग साधना म्हटल्या जाणाऱ्या संग्रामात, आता हे जणू एक लढाईच आहे, संग्रामच आहे, त्याच्यामध्ये आपण उडी घेतलेली आहे. आपण मोक्षप्राप्तीसाठी किंवा आत्म्याच्या शोधात निघालेलो आहोत. तर ही जी साधना आहे, योग साधनाच आहे ती, त्याच्यामध्ये आपण उडी घेतलेली आहे. तर त्या लढाईमध्ये धैर्याने कृतनिश्चय करून नेहमी सतत पुढे पुढेच जात राहायला पाहिजे, असं भगवंतांनी पण अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणेच वक्तव्य म्हणजे त्याप्रमाणे विवरण आत्ताच्या परिस्थितीशी आपल्या सर्व प्राणी मात्रांसाठी काय योग्य आहे, गीतेचा संदर्भ देऊन काय योग्य आहे ते पत्रीजींनी विवरणात सांगितलेले. आता दुसऱ्या अध्यायाचा 40वा श्लोक आपण बघूया. देहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम मत्स्य धर्मस्य त्रायते महतो भया. याचा अर्थ असा दिलेला आहे, मनुष्य लोकांमध्ये असं आहे की
या योगात आपण जर कृष्ण भावना मनामध्ये आणली, आपण आपल्याला मनुष्याचा जन्म असताना आपण कृष्ण भावनेने कार्य करायचे ठरवले, तर कार्याचा आरंभ केल्यावर, कार्य सुरू केल्यावर त्या कार्याचा कधीही नाश होत नाही आणि आपल्याला त्याचे विपरीत दोष, विपरीत फळ सुद्धा मिळत नाही. हा धर्म किंवा ही भावना लहान थोडी असून सुद्धा महान भयापासून हे आपल्याला रक्षण करतो. स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. कृष्ण भावना मनात घेऊन जर तू कार्य करशील तर कितीही थोडेसे कार्य झाले तरी सुद्धा ते नष्ट होत नाही आणि तुझी भयापासून मुक्तता होईल. हे अर्जुना, तू एकदा मनामध्ये ठाम ठरव की देह अविनाशी नाहीये, आत्मा अविनाशी आहे आणि युद्धामध्ये जरी त्या सगळ्यांना मृत्यू आला तरी त्याचे पातक नाहीये आणि कारण त्यांचे आत्मे जिवंत राहणार आहेत. आणि तसंही युद्धामध्ये जर मरण आलं तर वीर मरण आल्यावर ते सगळे स्वर्गात जाणार आहेत, त्यांना मोक्ष मिळणार आहे. त्यामुळे तू ही भीती मनातून काढून टाक. आता विवरणामध्ये असं म्हटलं आहे, या योगामध्ये जितके आचरण कराल, जितके प्रयत्न कराल, कृती कराल, त्याचे फळ किंवा परिणाम अवश्य आणि निश्चितच तुम्हाला मिळेल. एकदा आपण आत्म आत्मा शोधण्याच्या मार्गावर लागलो तर आपल्याला कितीही थोडीशी का कृती केलेली असे ना, त्याचे फळ निश्चितच मिळते. त्याचे फळ नष्ट होत नाही आणि ती कृतीही कितीही थोडीशी असली तरी नष्ट होत नाही. वैदिक कर्माचरण योग्य न झाल्यावर प्रत्यवायूचा दोष होतो. आता त्यांनी म्हटलंय बाकीची जी यज्ञ हवन, बाकीची जी कर्मकांड असतात किंवा आपण जे नेहमीच्या आपल्या व्यवहारामध्ये ज्या गोष्टी आपण पंचेंद्रियांच्या कर्मेंद्रियांच्या सहाय्याने करत असतो, ते जर आपलं त्याच्यात अपयश मिळालं, ते पूर्ण झालं नाही तर फळ विपरीत मिळतं. परंतु ह्या योगामध्ये आपण थोडस जरी वाटचाल केली ह्या वाटेवर, आत्म्याच्या शोधाच्या वाटेवर आपण थोडीशी जरी पुढे गेलो तरी सुद्धा त्याचे फळ मिळतेच मिळते, ते कर्म नष्ट होत नाही. आता बघा, साध्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायचं म्हणजे, समजा एखादी व्यक्ती परीक्षेला बसलीये, तिने फॉर्म भरला, फॉर्म फी भरली, खूप अभ्यास केला, पण आयत्या वेळेस ती परीक्षेला बसू शकली नाही. आता हे कर्म तिने केलेलं आहे, फॉर्म भरणं, पैसे भरणं, अभ्यास करणं, पण त्याचं फळ काय मिळालं, तिला मिळालं नाही कारण ती परीक्षेला बसू शकली नाही. म्हणजे तिने केलेली कृती, आतापर्यंत केलेलं सगळं वाया गेलं, म्हणजे ते कर्म नष्ट होतं. आपण जर भौतिक ह्याच्यामध्ये बघितलं तर ते कर्म नष्ट होतं, त्याचं फळ मिळत नाही आणि त्याचं फळ पण आपल्याला मिळत नाही. पण आता का, कारण परत तिला परीक्षेला बसायचं आहे, परत तिला फॉर्म भरायला लागेल, आणायला लागेल, पैसे भरायला लागतील, परत अभ्यास करायला लागेल. पण आपण जर ह्या वाटेला लागलो, मोक्षासाठी आपण मोक्षाची इच्छा धरून जर आपण आत्मभावनेत गेलो आणि त्याच्यासाठी आपण जर कर्म करत राहिलो तर ते नष्ट होत नाही, ते पुढील जन्मामध्ये आपल्या बरोबर येतं. थोडस जरी झालं असेल तरी सुद्धा पुढील जन्मामध्ये ते आपल्या बरोबर येतं, असं ह्या सांगण्याचा उद्देश आहे. हे कर्म थोडस जरी केलं तरी सुद्धा जन्म मरणाच्या महान भयापासून आपण मुक्त होतो. आत्मविद्येची माहिती थोडीशी झाल्यावर सुद्धा ती अतुलनीय अशी असते. पुढे पण पत्रीजीने एक श्लोक दिलेला आहे, सत्विद्येचा अभ्यास थोडासा झाला तरी सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्या श्लोकाचं सांगते मी. सत्विद्या, चांगली विद्या, आत्मविद्या, त्याचा अभ्यास जरी अगदी थोडासा झाला तरी सुद्धा त्याचे महत्व फार आहे. आणि असत्य विद्या म्हणजे जे आपण जे तात्कालिक आहे, जे नष्ट होणार आहे, अशा विद्येची सुरुवात थोडी झाली तरी सुद्धा ती अनर्थदायीच असते. म्हणजे ती जर पूर्ण झाली नाही तर आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायलाच लागतात. आपण केलेले प्रयत्न नष्ट होतात. पण एकदा आपण ह्या मार्गावर चाललो, अध्यात्माचा स्वीकार करून जर आपण आत्म्याच्या शोधात निघालो तर आपण जरी 1 मैल गेलो तरी ते 1 मैल कायम टिकतं आणि मग पुढे पुढे आपण जाऊ शकतो.
आत्मविद्येची माहिती थोडीशी झाल्यावर सुद्धा ती अतुलनीय असते. योग साधना थोडी केल्याने सुद्धा लाभदायक होते. आता पत्रीजी सांगतात कसं ह्याचं त्यांनी तुलना करतात बघा. योगाची साधना आपण योग करत असो, थोडीशी जरी केली तरी सुद्धा लाभदायक असते. रोज थोडस जरी तुम्ही चाललात ते कधी नष्ट होणार नाही, त्याचा तुम्हाला फायदा मिळतोच मिळतो, आहे की नाही. तर ती जशी योग साधना थोडीशी केली तरी तुम्हाला त्याचा लाभ होतो. धर्माचं आचरण थोड्या प्रमाणात केलं तरी सुद्धा लाभ होतो. अधर्मासमोर आपण थोडेसे जरी नतमस्तक झालो तर आपला नाश ठरलेला आहे. म्हणजे अधर्माच्या वाटेने जाणे हे नाश करणारे आहे. आणि सन्मार्गाने प्रारंभ सुरू केलेले कोणतेही काम कधीच व्यर्थ होत नाही, वाया जात नाही. धर्म मार्गात प्रारंभ करून जितके जाल तितका भविष्याचा पाया तुमचा पक्का होत जाईल, असं ह्या श्लोकाचं विवरण केलेलं आढळतं. आता पुढचा श्लोक बघूया, 41. व्यवसायात्मिका बुद्धी एकः कुरुनंदन बहुशाखा हनंताश्च बुद्धयो व्यवसायनिया. कुरुनंदन, आता त्याला कुरुनंदन म्हटलेलं आहे अर्जुनाला. कुरुनंदन म्हणजे कौरव कुळात तो त्याचा जन्म आहे ना, तर त्यांचा नंदन म्हणजे त्यांचा पुत्र. हे अर्जुना, या योगात व्यवसायात्मका किंवा निश्चयात्मता किंवा बुद्धी एकच असते. अव्यवसायनियम, ज्यांची बुद्धी स्थिर नसते, ती निश्चित रूपात नसते, त्यांची बुद्धीला उगाचच फाटे फुटतात आणि मग त्यांच्या मनामध्ये अनंत इच्छा, अनंत शंका सगळं निर्माण होतं. हे अर्जुना, या योगात आत्मभावनेच्या, कृष्ण भावनेच्या योगात एक निश्चयात्मक बुद्धीच कारणयुक्त असते. निश्चित विवेक नसणाऱ्यांचे, निश्चित जे काही ठरवत नाहीत, ठामपणे जे काही ठरवत नाहीत, त्यांचे ज्ञान अनंत मुखाचे असते. त्यांच्या ज्ञानाला फाटे फुटत असतात. हे करू का ते करू, असं करू का तसं करू, असे अनंत फाटे त्यांच्या ज्ञानाला फुटतात. पण तुम्ही जेव्हा या कृष्ण भावनेत याल, एकदा का तुम्ही ठरवलं की आत्मा अमर आहे, की तुमची बुद्धी स्थिर होऊन जाते आणि तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने विचार करण्याची, वेगवेगळ्या शंका घेण्याची गरज उरत नाही. विवरणात म्हटलेलं आहे, या योगामध्ये जितके प्रयत्न करत राहाल तितकं फळ निश्चित मिळते. या योगाचे आचरण करण्यासाठी स्थिर निश्चयात्मक बुद्धीची आवश्यकता आहे. स्थिरहीन बुद्धी असंख्य व अनेक असते. परस्पर लक्ष, इच्छा, कामना असल्यावर मन अनेक प्रकारे भटकत राहते. आता आपण जर या योगामध्ये गेलो नाही, जर आपल्या मध्ये परिवर्तन करून आपण कृष्ण भावनेत गेलो नाही, तर काय होतं, आपली बुद्धी स्थिर राहत नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी ती धावायला लागते आणि त्याला असंख्य फाटे फुटतात आणि वेगवेगळ्या इच्छा, वेगवेगळ्या कामना मनात आल्यानंतर आपली बुद्धी आणि मन भटकत राहतं. ध्येयाचा निर्णय घेऊन, म्हणजे लक्ष ठरवून, निर्धार करून, निश्चयात्मक रूपाने स्थिर बुद्धीने कर्माचरण केले, स्थिर बुद्धीने आपण कर्म केले, एक ठरवलं, ध्येय आपलं ठरवलं, तर ध्येय लक्ष साध्य करणाऱ्याला नक्कीच यश किंवा विजय प्राप्त होतो. अनियंत्रित, निग्रहहीन, म्हणजे त्याच्यावर काही नियंत्रण नाही, आज हे करू का ते करू का, हे करून बघू का ते करून बघू, आणि नियंत्रण काही नाही मनाचं किंवा त्या बुद्धीवरती, कसंही आपलं भरकटतायत दोघंही. तर तसं अनियंत्रित निग्रहहीन मन अनेक प्रकारे भटकत राहते आणि नियंत्रित निग्रहयुक्त मनालाच बुद्धी म्हणतात आणि ते एकाच प्रकारचा विचार करून स्थिर राहते. स्थिर निश्चयात्मक, निश्चयपूर्ण बुद्धीने केलेली योग साधना अत्यल्प जरी असली तरी सुद्धा आपल्याला आपले रक्षण करते, असं या श्लोकातून त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन काढलेला आहे. म्हणजे फक्त काही तो गीतेतला उपदेश हा कृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश नाहीये, तर कृष्णाने अर्जुनाच्या द्वारे सगळ्यांना
आपल्या सगळ्यांना केलेला हा उपदेश आहे. आता पुढचं आपण 45वा श्लोक बघूया. त्यांनी जे महत्वाचे आहे तेच श्लोक या पुस्तकामध्ये पत्रिजींनी घेतलेले आहेत. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. हे अर्जुना, वेदामध्ये त्रिगुण विषयांचा उल्लेख केलेला आहे. जे सगळे वेद आहेत त्याच्यामध्ये त्रिगुण विषय. आता त्रिगुण विषय म्हणजे त्रिगुण जे आहेत, सत्व रज आणि तम हे गुण जे आहेत त्याचा उल्लेख केलेला आहे. तू त्रिगुणातील हो, द्वंद्व योगक्षेम यांचा त्याग करून तू नेहमी शुद्ध सत्वाचा अवलंब करूनच तुला आत्मज्ञानी व्हायचे आहे. तर तू आत्मतत्वातच स्थिर हो. तम रज सत्व गुण हे त्रिगुण आहेत, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. 3 गुण आहेत, तम रज आणि सत्व हे त्रिगुण आहेत. आणि वेदामध्ये त्रिगुणांबद्दल काय सांगितलंय बघा. तर पत्रीजी म्हणतात तमोगुण म्हणजे शरीरासंबंधित सगळ्या इच्छा, त्याला तमोगुणी म्हटलेलं आहे. त्याला शरीरासंबंधित हे दागिने घेईन, ते घेईन, असं करीन, तसं करीन, ते सगळं शरीरासंबंधी इच्छा, चांगली चांगली वस्त्र हे करणं वगैरे, परफ्यूम, अत्तर, शरीरासंबंधी इच्छा ते तमोगुणी. रजोगुण मनाशी संबंधित इच्छा, मनाशी संबंधित विशेषतः रजोगुणी असतात, थोडेसे वरचे तमोगुणी असण्यापेक्षा. आणि सत्वगुण याचा अर्थ आहे सर्वांचं कल्याण, सात्विक, अगदी सात्विक, सर्वांचं कल्याण मनामध्ये इच्छिणारा, सर्वांना मदत करणारा, सर्वांची सेवा करणारा, याच्याशी संबंधित सत्वगुण असतो. तर ह्या त्रिगुणांमुळे इच्छा जागृत होतात. त्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते आणि त्यांच्यासाठी केले गेलेले कर्मकांड, त्या इच्छांच्या पूर्तीसाठी कर्मकांड करावेच लागते. कर्मकांडच त्रैगुण्य विषय असतात. त्रैगुण्य विषय आता याचा उल्लेख केलेला आहे ह्या श्लोकामध्ये. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रिगुण्यो भावार्जुन. हे अर्जुना, वेदामध्ये 3 गुणांविषयी सांगितलेले आहे. ते त्रैगुण्य संबंधित विषय त्यांना म्हटलेलं आहे. कुठचे? तमोगुण, रजगुण, सत्वगुण यांच्या संदर्भामध्ये जी कर्मे केली जातात ती कर्मकांड त्रैगुण्य विषयी असतात. त्रिगुणांना पार करणे, त्यांच्यावर मात करणे, अर्थात शरीर, मन, बुद्धी यांच्या पलीकडे जाणेच आहे. म्हणजे जर आपण त्रिगुणांना पार केलं, जर आपण ह्याच्यातून बाहेर पडलो, त्याची आसक्ती सोडून दिली, तर मात्र आपलं शरीर, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे आपण जाऊ आणि आपण आत्मशोधाचा मार्ग आपण धरू. शरीर, मन, बुद्धीच्या वर येऊन निरंतर नित्य सत्व स्वरूप आत्म्यात स्थिर होणे, कृष्ण भावनेत जाणे, निरंतर नित्य सत्व स्वरूप आत्म्यात स्थिर होणे म्हणजे नित्य सत्वस्थवान होणे आहे. आता ह्याच्यामध्ये, ह्या श्लोकामध्ये नित्य सत्वस्थो असा त्यांनी शब्द वापरलाय. म्हणून पत्रीजी पण म्हणतात नित्य सत्वस्थवान होणे म्हणजे काय होणे? कृष्ण भावनेत जाणे, आत्मवान होणे, आत्माच सर्व काही आहे ही मनाशी तुम्ही खुणकात बांधा आणि बाकीच्या सगळ्या तात्पुरत्या गोष्टी आहेत त्या कधी ना कधी नष्ट होणार आहेत, त्याच्या मागे लागू नका. तर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय, हे अर्जुना, तू ह्या सगळ्याच्या बाहेर ये. तुला सगळी ही जी आसक्ती आहे किंवा तुला जे आता त्यांच्याविषयी प्रेम वाटत आहे, माझे नातेवाईक आहे त्यांना कसं मारू, गुरूंची हत्या कशी करू, पण ते सगळं देहाविषयी आहे. तुझ्या मनाविषयी, तुझ्यात तो हा गुण पण आहे, रजोगुण पण आहे. तुला मनाने वाईट वाटतंय की आपण त्यांना मारायला नको, तू दुःखी होशील त्याच्यामुळे. तर ह्या सर्व, आणि सत्वगुण पण आहे, तुझ्या मनामध्ये कळवळा आलेला आहे, त्यांचे जीव वाचावे असं तुला वाटतंय. तर ह्या 3ही गुणांच्या पलीकडे तू जा आणि फक्त आत्मज्ञान स्वतःला कसं होईल किंवा आत्मभावना मनात जागृत कर, तरच तू युद्धाला तयार होशील. आणि तसं तू करावंस आणि युद्धासाठी धनुष्य हातात घे. अध्याय 2 श्लोक 47. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोत्सत्व कर्मणी. बघा आता हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तू फक्त कर्म करण्याचा अधिकारी आहेस. तू फक्त कर्म करायचे आहेस. कर्मफळाचा अधिकारी नाही. त्या कर्माचे फळ काय मिळणार आहे हे तुझ्या हातात नाही. तुझा काय अधिकार आहे? कर्म तू करू शकतोस. फळ मिळवण्याचा तुझा अधिकार नाहीये. अधिकार नाहीये म्हणजे तू प्रयत्न करून कितीही प्रयत्न केलेस तरी तू ते फळ काय मिळणार आहे हे तुझ्या हातात नाहीये. अधिकार नाहीये म्हणजे कर्म करणं तुझ्या हातात आहे. फळ मिळवणं तुझ्या हातात नाहीये. त्या कर्मफळाचा अधिकारी तू नाहीयेस. त्यामुळे फळाची अपेक्षा ठेवून तू कर्म करू नकोस. कारण ते फळ मिळेल न मिळेल ते फळ देणारा दुसराच कोणीतरी आहे. तू ते स्वतःहून स्वतःला पाहिजे तसं घेऊ शकणार नाहीयेस. फक्त तू कर्म करू शकतोस, पण फळाचा तू अधिकारी नाहीयेस. त्यामुळे प्रतिफळ आपल्याला फळ मिळेलच ही अपेक्षा ठेवून तू कर्म करू नको. परंतु कर्म करणे सोडूही नको. पण माझ्या हातात नाहीये, मग मी आता काय करू, मी कशाला कर्म करू, हे असा विचारही तर तू करू नकोस. कर्म करणे तू चालू ठेव किंवा कर्म न करण्यात आसक्ती ठेवू नकोस. म्हणजे तुझे मन कर्म करण्यावरच कर्म करण्याच्या मागेच धावले पाहिजे. कर्म न करण्याची अभिलाषा तुझ्या मनात उत्पन्न व्हायला नको. तुझं मन असं व्हायला नको की नाही मग आता मला फळ तर माझ्या हातात नाहीये, काय मिळणार आहे माहिती नाहीये, मग मी कशाला कर्म करू. आता कोणी मगाच्या उदाहरणात कोणी म्हंटल की मी पास होणार का नापास होणार हे मला माहितीच नाहीये, मग मी कशाला परीक्षेला बसू, मग मी कशाला अभ्यास करू. तर कर्म करणं तुमच्या हातात आहे आणि तुम्ही फक्त कर्म करू शकता. तुम्ही फळाची आसक्ती धरून जर कर्म केले तर कधी कधी तुमची निराशा सुद्धा होऊ शकते. पण म्हणून तुम्ही कर्म करणं सोडायचं नाहीये. अकर्मण्यत्व अकर्मी विवरणामध्ये पत्रीजी म्हणतात की आपल्याला फक्त कर्म करण्याचाच अधिकार आहे. कर्म नेहमी सजग राहून आपण केले पाहिजे. नेहमी सदा सर्व काळ कर्मनिष्ठच राहायला हवे. अकर्मण्यत्व अकर्मण्यत्व म्हणजे काहीही न करणे, कर्मच न करणे. अकर्मण्यत्व अकर्मी म्हणजे कर्म न करणारा. आपण कधीही आपल्याला अकर्मी व्हायचे नाहीये, कर्म करणारा व्हायचे आहे. संपूर्ण महिना पत्रीची काय उदाहरण देतात बघा. संपूर्ण महिना आपण काम केले तरच आपल्याला पगार मिळतो 30 दिवसांनी. म्हणजे फळाचा अनुभव किंवा फळाचा लाभ पुढच्या महिन्यात मिळणार आहे, आत्ता ताबडतोब नाही. वर्तमानात आज शेतकऱ्यांनी नांगर चालवला, बी पेरलं तर लगेच त्याला त्याच्या घरात धान्याची पोती येऊन पडणार आहेत का? नाही. आत्ता नांगर चालवून बी पेरून देखभाल देखरेख केल्यावरच भविष्यात 4-6 महिन्यांनी जेवढा त्याचा काळ असेल तेवढा काळ गेल्यानंतरच पीक हातात येईल. बी पेरल्यानंतर लगेच पीक तयार झालं, धान्य आलं आणि घरात पोती येऊन पडली असं होणार नाही. पण म्हणून शेतकरी असं म्हणेल का मी आता बीच पेरत नाही, जाऊ दे मला माहिती नाही पीक येईल न येईल कधी येईल काय, म्हणून कोणी बी पेरायचं सोडत नाही. म्हणून तुम्ही कर्मफलाच्या आशेवरती कर्म करू नका. कर्मफलाची आसक्ती सोडून द्या आणि कर्म करत राहा. कारण कर्म करणं हेच आपलं कर्तव्य आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की हे अर्जुना तू कर्मफलाची आशा धरू नकोस. काय होईल पुढे, तुला पाप लागेल का, ते मरतील का, त्याच्यामुळे तुला पाप लागेल का, तुझ्या हातून तुझ्या नातलगांची हत्या होईल मग काय होणार याचा तू विचार करू नको. तुझं कर्म तू करत राहा, कर्तव्य करत राहा, अकर्मा होऊ नकोस. म्हणजे लोकांनी तुला असं म्हणता कामा नये अरे हा अर्जुन युद्ध करायला गेला क्षत्रिय असून आणि रणांगणावरून परत आला, त्यातून अकर्मा होशील. आणि अकर्मा होणं हे सगळ्यात वाईट आहे. कर्म तू करतच राहा. आपल्याला जे कर्मफळ प्राप्त होत असते ते सुद्धा तशाच प्रकारचे आहे. वर्तमानातील सुख समाधान. आता बघा सरांनी काय सांगितलंय, आपल्याला जे सुख समाधान वर्तमान काळामध्ये मिळत आहे ते गेल्या जन्मीच्या चांगल्या कर्माचं फळ असू शकतं. कष्ट दुःख हानी ही सर्व फळं वाईट कर्म केल्यामुळे मिळतात. वर्तमानात केलेल्या कर्माचे फळ भविष्यात नक्कीच प्राप्त होते. या वर्तमानात
जन्माच्या संबंधित सीमित ज्ञानाने आता कर्मफळ जे भोगत आहे हे आपल्या मागील अनेकानेक जन्मातील कोणत्या तरी जन्माशी संबंधित आहे. आपलं ज्ञान सीमित आहे. आपण वर्तमान जन्माच्या संबंधित आता जो आपला जन्म आहे त्याच्या संबंधामध्ये जी आपल्याला फळे मिळत आहेत, तर त्यावेळी आपल्याला हे ज्ञान नव्हतं. त्यामुळे काय झालेलं आहे, ते कोणत्या जन्माचं फळ आहे हे आपल्याला माहिती नाही. मागील जन्माचंच असेल, त्याच्या मागील जन्माचं पण असेल. आता या जन्माच्या संबंधित सीमित ज्ञानाने, ज्ञान कमी तोकडं असल्यामुळे आता आपण जे कर्मफळ भोगत आहोत ते मागील जन्मातील, त्याच्या मागील जन्मातील कोणत्या तरी जन्माशी संबंधित असेच आहे. कोणत्या जन्माचं हे फळ आहे हे आपल्याला माहिती नाही, कळत नाही. आपण ते निर्देशितही करू शकत नाही. यासाठी कर्म करत असताना कधीही मोजू नकोस, मोजदात करू नको. कर्म करत असताना तर म्हणजे सरांचं ते त्याच्यावरचं विज्ञानाशी सांगड घालून केलेलं वक्तव्य आहे. यासाठी प्रत्येक मनुष्याने कर्म करत असताना त्याची मोजदात करू नये. कर्माची गणना कोण करी, असा एक अभंगामध्ये श्लोक पण आहे. तर यासाठी कर्म करत असताना कधीही गणना, कधीही मोजदात करायची नाही. गणना करण्यासाठी आपल्याजवळ आपल्याला योग्य विषय ज्ञान पाहिजे. एखाद्या वस्तूची मोजदात करायची असेल, आपल्याला अंदाज घ्यायचा असेल, अमुक अमुक कर्म केलं तर मला अमुक 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 काळात मिळणार आहे. पण ते आपण कशाच्या जोरावर आपण ठरवणार? आपल्याला त्या विषयाचं ज्ञानच नाहीये. आपल्याला त्या विषयाचं आणि कोणत्याही विषयाचं योग्य ज्ञान, विषय ज्ञान असल्याशिवाय आपण कर्माच्या फळाबद्दल कसलीही मोजदात, काय काय मिळेल, कधी मिळेल, मिळेल की नाही, याबद्दल काहीही आपण त्याच्याबद्दल विचार करण्यात अर्थ नाही. तर गणना, मोजणी म्हणजे प्रतिफळ, म्हणजे आपण केलेल्या कर्माचं फळ हे सृष्टीवर सोडून द्यायला पाहिजे. योग्य स्वरूपात गणना करणे फक्त सृष्टीलाच माहीत आहे. सृष्टीवर सोडून द्या असं पत्रीचे म्हणत आहेत. कारण आपल्याला त्याचं ज्ञान नाहीये. अमुक अमुक कार्य केलं म्हणजे तमुक तमुक मला फळ मिळेल असं नसतं. त्यामुळे तुम्ही कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा धरू नका, फळाची मोजणी करू नका, फळासंबंधी काहीही आसक्ती मनामध्ये ठेवू नका. जन्मोजन्मीच्या गणनेवरून ते ठरणार आहे. मागच्या अनेक जन्मांमध्ये तुम्ही जी कर्म केलेली आहेत त्या कर्मावरून तुमचं या जन्मातलं फळ ठरणार आहे. जन्मोजन्मीच्या गणनेनुसार जे जाणार आहे ते जाणारच आहे, जे मिळणार आहे ते मिळणारच आहे. कर्मफळाची आसक्ती ठेवल्यावर फलसिद्धी असिद्धीबद्दल राग आणि द्वेष उत्पन्न होतो. आपण आता कर्माची आशा ठेवून, कर्मफळाची आशा ठेवून जर कोणतंही काम केलं, मी हे केलं की मला त्याचं हे रिवॉर्ड, जे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, मला त्याचं रिवॉर्ड काहीतरी मिळायलाच पाहिजे, मी अमुक अमुक केलेलं आहे, आणि नाही मिळालं ते, तर काय होतं? त्या सिद्धीबद्दल, कर्म तर करून ठेवलेलं आहे, कर्माची सिद्धी झालेली आहे, तर त्याबद्दल फळ आपल्याला हवं ते मिळालं नाही, त्यामुळे मनामध्ये राग आणि द्वेष उत्पन्न होतो. कशाबद्दल? त्या फलसिद्धीबद्दल, जो काही रिझल्ट असेल त्याच्याबद्दल. कर्माचरण पूर्ण सामर्थ्याने करणे कठीण आहे. कर्म करणे सोडून देऊन अकर्मण्य झाल्याने आणखीच कठीण अवस्था होऊन बसेल. वर्तमानाला वाया घालवल्यावर भविष्याचा पाया कधीही चांगला होणार नाही. भविष्याचा पायाच आहे तो वर्तमानात जी आपण कर्म करतो. तर वर्तमान काळ फुकट घालवू नका, कारण त्याच्यामध्ये भविष्याचा पाया आहे. जर आपण वर्तमान काळ वाया घालवलं म्हणजे अकर्मी झालो, आपण फळाबद्दल विचार करत राहिलो, मला हे मिळणार आहे का, नाही मिळणार आहे, मग मी कशाला करू, म्हणजे फळाची आसक्ती धरून किंवा फळाबद्दल विचार करून, जे आपल्या हातात नाहीये फळ मिळणं, त्याचा विचार करून आपण कर्मच करायचं सोडून दिलं, अकर्मी झालो, तर आपले भविष्य संपूर्ण रूपाने हानिकारक होत असते. यासाठी आपण नेहमी कर्म करतच राहायला हवे. ज्याला आपण धर्म मानतो त्या धर्माचे नेहमी पालन करतच राहायला हवे. अशा प्रकारे धर्म कर्म सतत करायला हवे, फळाची आशा न ठेवता.
इथे ह्याचं विवरण 47व्या श्लोकाचं विवरण संपतंय. मला असं वाटतंय तुम्हाला कळतंय ना, कमीच आपली एकटी बोलतीये. नाही, छान सांगताय मॅडम. हो. आता अध्याय 2 48वा श्लोक त्यांनी घेतलेला आहे. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यासिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. धनंजय म्हटलंय आता अर्जुनाला. बघा किती नावं आहेत, तीही आपल्याला कळतायत. धनंजय म्हणजे धनावर विजय मिळवणारा, विजयाने धन प्राप्त करणारा धनंजय, धन जिंकणारा. धनंजय धन जिंकणारा अर्जुन, आसक्तीचा त्याग कर. त्यक्त्वा, आसक्तीचा तू त्याग कर आणि समबुद्धी ठेव. आधीच्या श्लोकात म्हटलंय ना, लाभ आणि पराजय किंवा दुःख सुख याच्याबद्दल तू समबुद्धी ठेव, स्थिर चित्त हो. तू कसा हो, स्थितप्रज्ञ हो, कशाचाही विचार करू नको. आणि तू जर आत्मभावनेमध्ये स्थिर झालास, एकदा का तुला आत्म्याबद्दल ज्ञान झालं म्हणजे त्याच्यावर तुझी दृढ श्रद्धा बसली की देहनाशिवंत आहे आणि आत्मा हाच अमर आहे, ह्याच्यावरती श्रद्धा बसली, हे तुझ्या एकदा मनाने घेतलं तर तू हे धन जिंकणाऱ्या अर्जुना, तू आसक्तीचा त्याग करून टाक. योग स्थितीत राहून म्हणजे आत्मभावनेत राहून कार्य होणे, पूर्ण होणे, न होणे याचा विचार करू नको. कार्य सिद्ध हो न हो, समत्व भावनाने स्थितप्रज्ञ होऊन नेहमी कर्तव्य कर्माचे पालन कर आणि कर्तव्य धर्म आचरणात आण. ह्या स्वभावालाच, समत्वालाच, समभाव आहे जो हा, सर्व एक मानणे, सुख दुःख समे लाभा लाभो जया जहा. लाभ हानी, सुख दुःख जय पराजय सगळं तू समान मान, सगळं तू, तर तुझं मन स्थिर होईल. आणि असा जर तू वागलास तर तू आत्मभावनेत गेलास असं तू समज. समत्व याचा अर्थ विवरण बघा. समत्व याचा अर्थ सर्वांना समभावाने पाहायला किंवा बघायला हवे. समत्व हेच अत्यंत महत्वपूर्ण आहे. समत्वालाच योग्य म्हणतात. आता त्यांनी पत्रीजीने म्हटलंय समत्वाला, समत्वच योग्य आहे आणि त्यालाच योग असे म्हणतात. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुळीच विचलित न होता, अर्थात भावात्मक रूपात दुःखी किंवा प्रसन्न न होता, सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्थिर मन तुमचं राहिलं पाहिजे. समस्थितीत, समभावात तुम्ही जर राहत असाल तरच योग, त्याला योग असे म्हणतात. आणि समत्वात राहण्याला योग स्थिती म्हणतात. अर्थात योग स्थितीत राहून किंवा राहत तुम्हाला सांसारिक कर्तव्य आणि कर्म करायची आहेत. म्हणजे तुम्ही संसार सुरू केलेला आहे, गृहस्थाश्रम धरलेला आहे, गृहस्थाश्रमात प्रवेश केलेला आहे, तर त्यातली कर्तव्य आणि कामं तुम्ही टाकायची नाहीयेत. मॅडम सुद्धा आपल्याला सांगतात की त्यातली कर्तव्य तुम्ही करायचीच आहेत. तुम्ही सर्वांची समभावाने वागायचंय. सासू असो, जाऊ असो, नणंद असो, त्या कशाही आपल्याशी वागल्या तरी तुम्ही नीट वागायचंय. सुख आणि दुःख समान मानायचंय. कधी यश येतं, कधी अपयश येतं, ते तुम्ही समान मानायचंय आणि त्याप्रमाणे त्याला योग म्हटलेलं आहे. आणि योग भावनेमध्ये तुम्ही जर राहाल, तसं तुम्ही राहिलात तर योगस्थितीत न राहता जर तुम्ही कर्म केली तर ती अर्थहीन होते. पण योग भावनेत राहून जर तुम्ही कर्म केली तर मात्र त्याचा लाभ तुम्हाला कधी ना कधी मिळेलच मिळेल. कर्मफळांची आसक्ती तुम्ही बाळगू नका. फळ प्राप्ती पूर्णपणे हो अथवा थोडीशी हो, समभावनेनेच ती तुम्ही ग्रहण करा. तटस्थ राहा. काय जे मिळाले असेल त्याच्यामध्ये समाधानी राहा. थोडं जास्त, खूप जास्त मिळालं म्हणून आनंदाने नाचायला लागू नका आणि अगदी कमी मिळालं म्हणून दुःखीही होऊ नका. हिला जास्त मिळालं, मला एवढंच मिळालं, तिचं कसं आहे, माझं कसं आहे, हे अजिबात कधीही करायचं नाही. कारण त्याच्यामुळे काहीही फायदा होणार नाही. तुम्ही तटस्थ आणि स्थिर भावनेत राहाल तरच तुमचं मन स्थिर राहील आणि तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला सात्विक समाधान, निरंतर सात्विक समाधान मिळेल, मानसिक समत्व मिळेल आणि हे तुम्हाला निरंतर साधनेनेच
प्राप्त होईल. जीवनात येणाऱ्या येत असलेल्या सर्व चढ उतारांविषयी तुम्ही उदासीन राहून आचरण केले तर मानसिक समत्व, तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आणि हे करण्याचे मानसिक बळ तुम्हाला कसं मिळेल? निरंतर साधनेनेच तुम्हाला प्राप्त होईल. तेव्हा चला आपण प्रत्येक क्षणी योग स्थितीतच राहूया. योग स्थितीत राहूया म्हणजे तटस्थ राहूया. ना सुख आल्याचा आनंद, ना काही मिळाल्याचा आनंद, ना काही गमावल्याचं दुःख. कारण जे येतं, जे गमावतो ते क्षणिक आहे, ते अनिश्चित आहे, ते अनित्य आहे. फक्त काय सत्य आहे? आत्मा सत्य आहे. आत्मा कुठेही जाणार नाहीये, तो असतोच, तो होताच आणि तो राहणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही योगस्थितीत राहून कर्म केले तर सिद्धी असिद्धीबद्दल तुमच्या मनात समभाव जागृत होईल. योगस्थितीत राहून एकदा तुम्ही तुमच्या अ, मनाची मनाची दृढनिश्चय केला की काहीही हो, मी माझे काम करणारच. सिद्धी असिद्धीबद्दल तुम्हाला समभाव ठेवता येईल. योगस्थितीत राहूनच कर्तव्य कर्मांचे पालन आचरण करायला श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला सांगितलेले आहे. फळाची आशा धरू नकोस. युद्ध केल्यामुळे पुढे काय होणार आहे, कोण मरणार आहे, कोण जगणार आहे, गुरु मेले तर काय होईल, याचा कसलाही, भाऊ बंधांना मी मारीन मग काय होईल, याचा कसलाही विचार करू नकोस. मी जिंकीन का मी हरीन ह्याचाही विचार करू नकोस. कारण फळावर तुझा अधिकार नाहीये, पण कर्म करणं मात्र तुझं कर्तव्य आहे. अरे तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचं कामच आहे युद्ध करणं. आणि क्षत्रिय धर्माला जर तू जागला नाहीस तर सर्व जग तुझं तू करेल आणि अकर्मी समजला जाशील, तू कर्म केलं नाहीस असं सर्वजण म्हणतील. त्यामुळे हे पार्थ, हे धनंजया, उठ आणि युद्धाला सिद्ध हो. अध्याय 2 श्लोक 50. बुद्धियुक्तो जहातीह उभे सत्कृत दुष्कृत्ये तस्मात् उद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशल्यम. समबुद्धी असलेला पुरुष, बुद्धियुक्तो जहातीह, समबुद्धी असलेला मानव किंवा पुरुष आपले पाप पुण्य याच जन्मात नष्ट करतो. पुण्य सुद्धा नष्ट करायचं आहे. सगळं कृष्णार्पण, दिवस संपला की झोपायच्या आधी कृष्णासमोर उभं राहून कृष्णार्पण, चांगली कृत्य असू देत, वाईट कृत्य असू देत, मी पुन्हा रिकामा, माझ्याजवळ काही नाही, पाप नाही, पुण्य नाही, तरच तुमचं जन्मजन्मांतरीच्या चक्रातून मुक्तता होईल. समबुद्धी असलेला पुरुष आपले पाप पुण्य याच जन्मात नष्ट करतो किंवा करत असतो, अर्थात त्याग करत असतो किंवा मुक्त होत असतो. म्हणून यासाठी तू सुद्धा तशा प्रकारच्या योगाचे अनुसरण करून, कर्तव्य कर्मांचे आचरण करून, योगामुळेच कर्मात निपुणता किंवा कौशल्य येते आणि येत असते हे ध्यानात तू ठेव. असं श्रीकृष्णाने अर्जुनाला, कर्मसु कौशल्यम, तू जितकं कर्म, योग हा कर्मसु कौशल्यम, तू जितकं कर्म करत राहशील आणि ह्या योगात राहतील, या भावनेमध्ये तू राहशील की तटस्थतेने व्यवहार करशील सगळा, फळाची आशा धरणार नाही, उद्या काय होणार आहे याचा विचार करणार नाही, फक्त तू कर्तव्यावर आपलं मन खंबीरपणे मन त्या दिशेने वळवशील तरच तुझ्यामध्ये तुझ्या कौशल्यामध्ये सुद्धा वाढ होईल आणि फळाची आशा न धरता केलेले कर्म नेहमीच आपल्याला काय असतं, चांगलं असतं किंवा तसंच करायला पाहिजे, तरच आपली बुद्धी स्थिर होते आणि आपण आत्मभावनेमध्ये हळूहळू प्रवेश करू लागतो. त्याचं विवरण करताना सर म्हणतायत, मनुष्य नेहमी कर्मनिष्ठ आहे. तो कर्म केल्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. काहीतरी कर्म, आता आपण जरी एखादा माणूस नोकरी करून रिटायर झाला म्हणजे असं नाही की त्याला काही कामच नाही, तो काही ना काहीतरी करत राहील, तो चालत राहील, व्यायामाला जाईल, लायब्ररी लावेल, पुस्तकं वाचेल, घरातली कामं करेल. काही ना काही कार्य मनुष्य, काही ना काही कर्म मनुष्य नेहमीच करत राहतो. कर्म केल्याशिवाय तो एक क्षणही राहू शकत नाही. मनुष्य हा कर्मनिष्ठ आहे, कर्म करणारा आहे. चांगले किंवा वाईट कोणते ना कोणते कर्म तो सतत करतच असतो. तो खेळायला जाईल, खेळेल, व्यायामात जाईल,
काहीच नाही तर अगदी टीव्ही बघेल. टीव्हीवर हिंसात्मक पिक्चर दाखवलेला असेल, वाईट कर्म आहे ते बघत राहणे, तरी सुद्धा तो बघतच राहील. ते बघायचे नाही ते बघत बसेल. म्हणजे चांगले किंवा वाईट कोणते ना कोणते कर्म तो सतत करत असतो. सृष्टी धर्मानुसार पाप आणि पुण्याचे कर्मबंधन होत असते. तर कर्म फळाचा जो सिद्धांत आहे, कसं छोटस पुस्तक आहे, मिळालं तर वाचा तुम्ही, छान आहे ते. तर त्याच्या मध्ये म्हटलंय, तुम्ही पाप करा नाही तर पुण्य करा, कर्म दरवेळेस उत्पन्न होत असते. पाप केल्यास त्याचे कर्म ते कर्म, त्या पापकर्माचं फळ वेगळं, फळ उत्पन्न होत असतं. कर्म ते धरलं जाणारच आहे. तुम्ही चांगलं कर्म धरलं तर त्याचं फळ असतं, वाईट कर्म केलं तर त्याचंही फळ असतच असतं. त्याचे फलस्वरूप मनुष्य जन्म परंपरेत अडकून गुंतून तडफडत असतो. म्हणजे मनुष्य जन्माचं काय होतं की त्या तुम्ही जी कर्म केलेली असतील त्याप्रमाणे तुम्हाला फळं मिळत असतात. त्यामुळे मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो आणि त्याच्यामधून त्या जन्म परंपरेत अडकला जातो. पाप पुण्यापासून विमुक्त जर व्हायचे असेल तर कशा प्रकारे व्हावे, जन्म परंपरेच्या बाहेर कसं पडावं, त्याचे रहस्य म्हणजे पुन्हा जन्म नको, ह्या ही परंपरा खंडित करावी. एक जन्म झाल्यावर, मृत्यू झाल्यावर दुसरा जन्म जो मिळतो, अशी आपली समजूत आहे हिंदू धर्मामध्ये. त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर त्याचे रहस्य कौशल्याने अवगत करत आहेत आपल्याला श्रीकृष्ण परमात्मा. काय आहे त्याचं रहस्य? समस्थितीत किंवा योगस्थितीत राहत कर्मांचे आचरण करणे. समत्व योग उच्चते, समत्व भावात उच्चता प्रदान करत असते असे सांगितले गेले आहे. येथे योग हा कर्मसु कौशल्यम, याच्यामध्ये या श्लोकात म्हटलेले आहे, योग हा कर्मसु कौशल्यम म्हणजे योगानेच कर्मात कुशलता येते हे सांगितले जात आहे. योग म्हणजे आपण जे योगासन करतो ते नाही. योग म्हणजे मनामध्ये आत्मभावना जागवणे. मीच आत्मा आहे, माझ्यात आत्मा आहे, बाहेरचं बघायचं नाहीये, आतलं बघायचंय. आणि माझ्यात जसा आत्मा आहे तसाच प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे. आणि आत्माच अमर आहे, अविनाशी आहे. तो जन्माला आला नाहीये आणि तो कधीही मरणार नाहीये. तो काल होता, आज होता, उद्याही राहणार आहे. ही भावना मनामध्ये होम करणं, हे तुम्ही त्याच्यावरती अगदी निश्चित तुम्हाला तुमचं भावना झाली पाहिजे की हेच खरं आहे, हेच शाश्वत आहे. त्याला योगस्थिती असं म्हटलं गेलं आहे. तर समत्वात राहून समदुःखी म्हणजे सुख दुःख समेकृत्वा, सगळं समान तुम्ही माना. योगस्थितीत राहत कर्म म्हणजे अर्थात कर्मफळाबद्दल आसक्ती किंवा इच्छा किंवा कामना न ठेवता कर्म करणे आणि कार्यसिद्धी असिद्धी बद्दल समभाव असणे. कर्मफळाबाबत आसक्ती बाबत समभाव असणे, कर्मफळाचा त्याग करून निष्काम भावनेत राहणे, सिद्धी असिद्धी बद्दल समभाव असणे, अर्थात कर्मसिद्धी होवो किंवा न होवो समत्व भावात जर तुम्ही राहाल तर ते कर्म पुनर्जन्माच्या बंधनात तुम्हाला टाकणार नाही. बघा, स्थितप्रज्ञ व्हायला शिका. पत्रीजीने याचं हे लावलेलं आहे विवरणात. ते म्हणतात की जर तुम्ही तुमच्यामध्ये कृष्ण भावना उत्पन्न झाली आणि जर तुम्ही स्थितप्रज्ञ झालात, सर्व परिस्थितीमध्ये समान राहायला शिकाल, समत्व भावात राहाल, तर तुम्ही केलेलं कोणतंही कर्म असू दे, चांगलं वाईट, तर ते कर्म पुनर्जन्म होण्यापासून तुम्हाला वाचवू शकेल. पुनर्जन्म होण्याचे फळ तुम्हाला देणार नाही, पुनर्जन्माच्या बंधनात तुम्हाला अडकवणार नाही. अशा प्रकारे मनुष्य जन्म परंपरेतून बाहेर पडू शकतो. म्हणजेच कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग करून कार्य सिद्ध हो अथवा न हो समभावात समस्थितीत राहत कर्मांचे आचरण केले तर या लोकातच पाप पुण्यापासून विमुक्त होता येते. कितीही कर्म करा, कोणत्याही कर्माचा परिणाम स्पर्श करू शकणार नाही. हेचे रहस्य आहे. त्या रहस्याचा अभ्यास तुम्ही सतत करत राहा तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती, आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या मार्गावर तुम्ही चालत आहात असं म्हणायला हरकत नाही.
नुसतं आपण हे वाचलं आणि आपण मनात म्हटलं हो हो आता मी तर तसं राहणार आहे म्हणजे आपल्याला आत्मज्ञान झालं असं होणार नाही. तर आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी तुम्हाला त्याच्यासाठी जन्मोनजन्म प्रयत्न करावे लागतील की लागतात. आणि ते जर तुमचे करून झाले असतील मागच्या जन्मात तर आपण बघितलंय की जी अध्यात्माच्या ह्याच्या किंवा ही जी कर्म असतात ती पुढच्या जन्मात आपल्या बरोबर येतात. ते जे झाले असतील आपल्याला माहिती नाहीये झालंय की नाही, तर मॅडम म्हणतात तसं लगेचच तुम्ही मुक्त होऊ शकता. पण ते आपल्याला माहिती नाहीये. आपण त्याचं मोजमाप करू शकत नाही. कर्माची गणना कोण करी आपण त्याचं मोजमाप करू शकत नाही. आपल्याला माहिती नाही. पुण्याचीही गणना आपण करू शकत नाही. पाप किती आहे ते आपल्याला ते सर्व कोण ठरवणार आहे? सृष्टी ठरवणार आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याची फळं मिळणार आहेत. पण आपण आज दृढ निश्चय करूया की आत्मभावना किंवा कृष्ण भावना मनामध्ये आपल्या त्याचा स्थिर करायचा प्रयत्न करूया आणि हळूहळू आपल्या त्या प्रयत्नांना नक्की यश येईल. मॅडम थांबायचं का? तास घेऊ? कसं आहे, किती वाजले आता? 5:15 वाजले. सव्वा मॅडम पाच अगदी वाजले. एक योग्य पद्धतीने म्हटल्या. हम्म. शकुंतला मॅडमनी कमेंट मध्ये लिहिले की मॅड 1 मिनिट थांबा जरा, माझं ते जरा डबल काम चाललंय ना. 1 मिनिट मी हो हो हो. मला ना मल्टीटास्किंग करावं लागतं बघा, सगळ्यांना सांगते मी. हो ना. सकाळी सकाळी मी सुवर्णा मॅडमचं माझा वेळ वाचण्यासाठी प्रश्न हम्म. असा विचारला की सुवर्ण खिस्ते मॅडमने काल जसं मॅडमना थोडंसं सांगायला लावलं, मॅडमने कमीच सांगितलं. ऍक्च्युली मॅडम हम्म. सगळं सांगायला पाहिजे. तुम्हाला म्हटलं होतं लिहून काढा आणि सांगा. तसंच सुवर्ण मॅडम वरनं निघालं होतं ते. कारण आपल्या त्या मॅडम सुवर्ण मॅडमना चुकून समजल्या 70 वर्षाच्या. तर सुवर्णा मॅडमनी हो. त्यांच्याबद्दल सांगितलं की नाही, मी हा ग्रुपवर असा प्रश्न टाकला. का हम्म. टाकला? माझा वेळ वाचण्यासाठी, की रेकॉर्डिंग मी हम्म. डाउनलोड करा, मग ऐका. ते ऐका. ऐकून मग मॅडमनी टाकलं असेल तर युट्यूबवर टाका. पण एकाने पण मला उत्तर दिलं नाही. बहुतेक नाही उत्तर टाकलं. माझ्या तरी उत्तर मला तरी ऐका. आठवत नाही. थांबा हं. ना. काय काय आठवत नाही? तुम्ही आठवलं नाही. बाकीच्यांनी बघितला तो मेसेज. आता याच्यामध्ये कोणीही उत्तर दिलं नाही. सुवर्ण मॅडमनी सुद्धा उत्तर दिलं नाही. ठीक आहे, त्या बिझी असतील कारण आत्ताच आमचा भाग संपला. 10 पासून आम्ही घेतोय आणि त्यांचं ठीक आहे, त्या रिपीटला होत्या, कोर्सला होत्या. बाकीच्यांचं काय? आणि नको तिथे लिंकला गोंधळ झाला तर सगळे भरभर, 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 भरभर लिहितात. ही कसली प्रवृत्ती समजायची? अ, की मॅडम म्हणतायत नूतन मॅडम सगळ्यांनी ते लिहू नका आता. तरी तेच आपण आपल्या प्रवृत्तीला ध्यान साधकांप्रमाणे वागलं पाहिजे. हे मला सगळ्यांना सांगायचंय. हे महत्वाचं. अननेसेसरी कम्युनिकेशन आपण थांबलं पाहिजे. एक मीटिंग चालू आहे, मुद्दाम विहंगम कम्युनिटीवर का टाकली? एक तर सुजाता मॅडमनी लिंक, श्रद्धा मॅडमनी लिंक टाकल्या म्हणणार होते आज नकोच. कारण मलाच माहिती नव्हतं मी किती वेळ घेणार आहे. पण मी काय विचार केला, कोर्स करणारे 7-8 जण आहेत. कशाला सगळ्यांना मग काहीतरी वेळ, मॅडम चांगलं सांगतायत. आपण एक अधिक महिना म्हणून काही करतोय. कशाला नाट लावायची? 7-8 जणांचं बघून घेता येईल. म्हणून मग मी ठरवलं की नको होऊ देत आज. आणि मॅडम पण उत्साही आहेत. सुचेता मॅडमने शक्यतो म्हटलं की नाही घेऊयात म्हणून. मी म्हटलं घेणाऱ्यांनी ठरवायचं ते. घेणाऱ्यांना जर वाटलं नको शनिवारी, शनिवारी काय सोमवारी जरी नको वाटलं ना, तुम्ही सरळ गॅप घेऊ शकता. टेन्शन घ्यायचं नाही. हे मी सगळ्या वक्त्यांना ठरवलेलं आहे, शिकवलेलं आहे. बर्डन घ्यायचं नाही. आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर आपण सरळ म्हणू शकतो, "मी आज घेऊ शकत नाही. 2 वाजता घेऊ का? 6 वाजता घेऊ का?" नाहीतर आज घेत नाही. त्याच्यात काही खंड पडला तर वाईट वाटून घ्यायचं काहीच नाहीये कारण. त्यामुळे रिलॅक्समध्ये हे सगळं काम करायचंय. आपलं ओव्हर अँड अबाऊ आहे. ही सेवा आहे. हे काही बर्डन घेऊन नाही. जिथे पैसे घेतो आपण, आता समजा ओंकार आहे, प्राणायाम योग आहे, जिथे ते शिक्षक पैसे घेतात त्यांना बांधिलकी असते. बाकीच्यांनी सेवा आहे तर तिथे विचार नाही करायचा. हा एक प्रश्न. नको तेवढी चर्चा त्या ग्रुपवर झाली. आता ह्यांनी शकुंतला मॅडमनी कमेंटमध्ये लिहिलंय, की "मॅडम कर्माचं तुम्ही खूप छान सांगितलं." खरंच छान. आपल्या मॅडमचा आवाज गोड आहे. छान पद्धतीने सांगतात. त्यामुळे आपल्याला ऐकत राहावंसं वाटतं. तर इथे आता जे मॅडम वाक्य बोलल्या कर्माचं,
की मॅडमनी सांगितले की कर्माचा हिसाब आपल्याला करता येत नाही. तर हे अगदी बरोबर आहे. इथे मला अजून एक पॉइंट ऍड करायचा आहे, की समजा आता एक आपण उदाहरण घेऊ, सुचेता मॅडमचं उदाहरण घेऊ. आता सुचेता मॅडम सेवा देत आहेत आणि खूप सेवा देत आहेत. तर हे चांगलं कर्म होत आहे. मग चांगलं कर्म होत आहे, तर असं म्हटलं पाहिजे नाही का आता हे चांगलं कर्म आहे, मग सत्वगुण सोडायचे असं काही नाहीये. कारण चांगलं कर्म सुद्धा आपल्या कर्माच्या हिशोबात जाऊन पडतं, लक्षात घ्या. हम्म. म्हणजे चांगलं कर्म सुद्धा आपल्याला रिटर्न घ्यायचंय कोणाकडनं. समजा मॅडम आपल्याला सेवा देत आहेत, म्हणजे आपल्यावर त्यांनी कर्माचा बोजा ठेवलाय. आपण त्यांचं देणं लागतो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. हे पहिल्यांदा एकदा समजून घ्या. म्हणजे ऊर्जाही समजतील, कोर्सची फी का भरायची, पैसे देऊन का शिकायच्या काही गोष्टी हे सुद्धा कळेल. आणि काही गोष्टींना पैसे मी का घेते आणि ते वेळेतच का घेते, या सगळ्या गोष्टींचा उलगडा पडेल. सुचेता मॅडमनी आपल्याला सेवा दिली आहे. आपल्यावर कर्माचं गाठोडं त्यांनी बांधून ठेवलंय. मग आपण कुठल्या रूपात त्यांना हे फेडायचं असतं? त्यांना आनंद कसा मिळेल? कौतुक झालं पाहिजे. त्यांचे काय गुणविशेष टिपले, त्या फ्रेश होऊन येतात किंवा गोड आवाजात सांगतात. हे वक्तव्य आपल्याकडून ओरली झालं पाहिजे. लिखाणातनं झालं पाहिजे. व्हायब्रेशन मधनं झालं पाहिजे. असं काही नाही शाब्दिकच पाहिजे. हे कर्माचं देणं आपण नाही फेडलं, नुसते कार्यक्रम अटेंड केले, सोडून दिले, काही गाठोडं फेटणार नाहीये. पुढचा जन्म घ्यावा लागेल. आणि त्यांचं हे जे आहे ना आपल्यावर लादलेलं ते परत द्यावं लागतं. मग आपण कुठल्या ना कुठल्या तरी रूपात देतोच ते. कधी प्रवासात भेटलेल्या लोकांना, कधी पण आपण आपल्या आयुष्यात थोड्या वेळ येतात. हे सगळे आपले लेणं देणं असतात, लक्षात घ्या. मग इथे मी आता उदाहरण देतेय, की हे आपल्यावर देणं लागलंय. तसंच सुचेता मॅडमवर सुद्धा ही सेवा देणं लागलंय. कारण ही हम्म. सेवा त्यांनी न्यूट्रल केल्याशिवाय त्यांचंही गाठोडं सुटणार नाहीये. म्हणजे आपण जर हो. म्हटलं, "नाही, नाही, 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 आता मला मुक्त व्हायचंय, घ्या, घ्या ही इस्टेट, हे माझे पैसे, ही अन्न, हे सगळं, हे ते सगळं" आणि करत राहिलो, देत सुटलो. तर आपण मुक्त होणार, कर्माचा हिसाब झिरो होणार? बिलकुल नाही. हम्म. कारण हे सुद्धा झिरो करावं लागणार आहे. मग झिरो कसं करू शकतो? मग वाईट वागायचंय का? म्हणून या भगवद्गीतेचा एक मूळ संदेश आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. स्वाहा करून टाकायचं. म्हणजे मॅडमनी शेवटी म्हणायचं, ही जी सेवा करून घेतली त्याला अर्पण तथा म्हणजे काय अर्पण असतो. अर्पण असतो. कृष्णार्पण. कृष्णार्पण. माझ्याकडनं ही सेवा झाली नाही. आज पंचतत्वमध्ये पण मी शिकवलं. मी पंचतत्व चिकित्सा दिली नाही. माझ्याकडनं ही सेवा दिली नाही. ही सगळी कृष्णार्पण वस्तू. भगवद्गीतेला अर्जुनाला करा, कृष्णाला करा, ऊर्जेला करा. कुठं तरी सरेंडर करा. मग झिरो होणार बघा. हम्म. का झिरो होणार? कारण मॅडमनी मानूनच घेतलं नाही. ना भाव आहे, ना विचार आहे, ना आचरण आहे. मी केली सेवा, मी केली सेवा. ठीक आहे, आपल्याला चांगलं वाटतं, आपण चांगल्या ऊर्जेत गेलो पाहिजे. आपण शिकतो आयुष्य बदलाच्या कोर्समध्ये. भावनाच सगळं आयुष्य प्रोड्यूस करतात. आणि मग न्यूट्रल राहिल्या मॅडम आत्ताच. दिली स्वाहा, स्वाहा, स्वाहा. तर त्या ज्या झोके घेणार आहेत, त्या ज्या ऊर्जा वाढवणार आहेत, ती वाढेल का? म्हणजे हे पण महत्वाचे, हे पण टप्पे तुम्हाला शिकवले. मॅडमनी झोके घेतलेच पाहिजे. वा मी छान दिसतेय. वा माझ्यावरनं मोटिवेशन होतं. वा माझं गुणगान झालं. झोका घ्या, झोका घ्या. ऊर्जा वाढवा, ऊर्जा वाढवा. आयुष्यात चांगले इन्सिडेंट्स आणा. पण कुठंतरी ते सरेंडर करा. सेवा म्हणून जे आपल्याला वाटतं ते आज नाही, ऊर्जा वाढल्यानंतर सरेंडर करा. मग हे जे आपण प्लसमध्ये टाकलीये, ही सेवा, ती न्यूट्रल करतो आपण. काही वेळ गेल्यानंतर याचा उपयोग पण करून घेऊ शकतो आणि झिरो करायची. ही ज्यावेळेला झिरो होणार आहे, त्याच वेळेला आपण मुक्त होणार आहे. म्हणून मी म्हणते सत्वगुण सुद्धा सोडावे लागणार. म्हणजे चक्रांच्या ऊर्जा पार करता, करता, करता रामकृष्णांचं उदाहरण एक उत्तम आहे. रामकृष्ण कालीमध्ये मर्ज व्हायचे. का बरं मर्ज व्हायचे? मग इथे अजून एक मुद्दा मी काल व्यवस्थित समजून सांगितलं नाही. मी म्हटलं कृष्णाची भक्ती, कृष्णाची भक्ती करायची.
कारण त्या स्टेपमध्ये त्या कृष्णाला बघता 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 म्हणजे रामकृष्ण अर्थात हे प्रयोग म्हणून करायचे. रामकृष्ण प्रत्येक मार्गाचा त्यांनी रिसर्च करून अनुभव घेऊन सगळं अनुभव प्रयोग करण्यासाठी ते करायचे. मग ज्या वेळेला काली काली किंवा ज्याची पूजा केली केली कालेमय होऊन गेले. कोणी राधा राधा राधामय होऊन जातं, कोणी कृष्णामय होऊन जातं. म्हणजे हे बनून 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 पूजा पूजा करून 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 त्याचे गुण घ्यायचे असतात. नुसतं सारखं त्याला पूजत बसून काय उपयोग आहे? मग आपण रामकृष्णांचं बघतो, रामकृष्णांमध्ये किती बदल झाले, शारीरिक बदलही झाले. मग काय झाले, की मर्ज होता, 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 होता ते सगळे गुण त्या चक्रांद्वारे यायला लागतात. आणि मग हम्म. सत्वगुण सोडण्यासाठी सुद्धा काय आपण त्यांचंही चरित्र वाचायला घेऊ. सुलक्षणा मॅडम घेतील वाचायला. किंवा अजूनही कोणी घेऊ शकतं. खूप शिकण्यासारखं आहे. आधी माझी सुरुवातच अध्यात्माची रामकृष्णांपासून झाली आहे. पूर्ण फॉरेन ऑथरचे सुद्धा त्यांचे पुस्तकं वाचले. त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. त्याचं मनन चिंतन केलं. इथून माझ्या आध्यात्मिकतेला जरा सुरुवात झाली. वाचन जे म्हणतो आपण ग्रंथ वाचन रामकृष्णांपासून झालेली. तर इथे हे जे आहे ते सत्वगुण सुद्धा सोडावे लागतात. मग त्यांनी काय काय केलंय त्यांच्या चरित्र ग्रंथात वाचल्यावर एक अति उच्च टोकाचं आपल्याला कळतं की सत्वगुण सोडण्यासाठी सुद्धा काय करावं लागतं. पण मग सोडलेच पाहिजे तरच मुक्त होणार आहे ना. म्हणून मॅडम जे आता जे कर्माचं म्हणतात हिसाब किताब आपण करू शकत नाही. आपल्याला पुष्कळ वाटतं. आता वाल्या कोळ्याला हे करून ठेवलं होतं. जंगलातला मारणार. आता ही सत्य बाहेर येतं तसा नव्हता तो. तो हम्म. व्यासमुनी कसा झाला? हे सगळं काय 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 आहे सत्य बाहेर येत चाललेलं आहे लक्षात घ्या. पण आपण एकच जाणून घ्यायचं, ही कर्माचा हिशोब सुद्धा हिंदूमध्ये आहे. कुठल्या धर्मात आहे? सगळ्या धर्मात आहे का? नाहीये. नाहीये. सगळ्या धर्मात नाहीये. मग आपण जे धर्माचं आहोत ना, तर आपण त्या धर्माचं भजन करतो, पूजा करतो. पण दुसऱ्या धर्माला नावं ठेवून चालणार नाहीये. दुसऱ्या धर्माला आपण जर नाव ठेवली, तर तोच जन्म, तोच धर्म घेऊन जन्माला यावं लागणार आहे पुढचा. लक्षात घ्या. काही एका ठराविक धर्माची, काही ठराविक जाती-पंथाची जे मत्सर आहेत, त्यांना पुढचा जन्म तोच आहे. त्याचाच अनुभव घ्यावा लागणार आहे. त्याच्यातूनच तुमचा पुढे उद्धार होणार आहे. त्यामुळं आपण हे इथे सर्व धर्मभाव म्हटलेलं आहे. आपल्याकडं ना धर्म आहे, ना जात-पात आहे, कोणी नाही. माझ्या आयुष्यात मी कधी जात-पात कधीही बघितले नाही लीडर होते तरी. मुलांना मार्क्स सुद्धा जाती बघून दिल्या जात होत्या. लक्षात घ्या. आणि दिल्या जातातही. हे कट करावं लागेल मला रेकॉर्डिंग मधनं. पण आहे, सत्य परिस्थिती आहे. पण हे आपल्याला या अध्यात्मात आपल्याला हे सुद्धा पुढचा जन्म आपण वाढवून ठेवणार आहे. त्यामुळं धर्म आपला जो अर्थ आहे धर्माचा, तो झिरो करा, न्यूट्रल करा. सर्वांकडं एकाच हिनी समत्वाने बघा. मॅडमनी सांगितलं, सगळ्यांकडे समभावाने बघायचे. कुठलीही अजून एक तुम्हाला मी ऍड केलेलं आहे, काही वाईटही काही नसतं. भलं ते बोकडं कापतात, भलं ते कोणी काही कापतं, भलं कोणी चोऱ्या करतं, भलं कोणी ठार मारतं, भलं कोणी पैसा उकळतं, तेही वाईट नाहीये. आता जर आपण बघितलं या ह्याच्यात ब्लॅक एनर्जी, डार्क एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह पॉझिटिव्ह काहीच नाहीये हो. सगळं न्यूट्रलच आहे शेवटी. ते निगेटिव्ह वागतात म्हणून पॉझिटिव्ह लोकांना फळ मिळतं. श्री एमच्या पुस्तकात दिले त्यांनी ज्या धर्माचा द्वेष केला त्याच जन्मात त्यांनी जन्म घेतला. बघा सुलक्षणा मॅडमने सांगितलं. मी काही वाचलं नाही श्री एम, पण तुम्ही वाचताय ही पुस्तकं. तर याच्यामध्ये म्हणून आता समभाव का तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही नसतं, वाईट चांगलं काही नसतं. हिटलरनी सुद्धा त्या युगाला सैन्याला मारून त्या ऊर्जेला काम केलंय. आता जर आपण बघितलं माझ्या मनात जे द्वंद्व चाललंय, भगवद्गीता सुरू झाली तसं हेच. म्हणजे कृष्ण तर म्हणतो मार की, तुझे नातेवाईक मार, तुझे गुरु मार. मग काय? माझ्या मनात द्वंद्व आहे. मग ही जर शिकवणूक आहे, मी कुठवर विचार केला सांगू का? मी असा विचार केला म्हणजे आपण आता जे म्हणतो बहीण भावात युद्ध चाललंय, मारामाऱ्या चालल्यात, हिस्टेटीमुळे चाललंय, वादविवाद चाललाय, मृत्यूपत्र परवा सुलक्षणा मॅडम म्हटल्या काल.
की लिहून ठेवलं पाहिजे. आणि मी म्हणते आता लोक लिहून ठेवत नाही म्हणून वाद चालले. सरकार नियम बदलायला लागलाय. मग मला क्ल्यू झाला मॅडम जसं म्हटल्या की लिहून ठेवलं पाहिजे. आणि मी जसं म्हणते वाद चालले वाद चालले. का तर ही ऊर्जेचीच इच्छा आहे की बहीण भावंड दीर ननंद सगळे युद्ध युद्ध युद्ध. जाव म्हटलं की आपण वाईटच बोलतो. ननंद म्हटलं की वाईटच. या सगळ्या प्रवृत्त्या आपल्याला कमी करायच्या. कॉन्शियसली कमी करायच्या. जेवढं आपण जावेबद्दल वाईट म्हणतो, दिराबद्दल वाईट म्हणतो, काही त्याला न्यूट्रल न्यूट्रल कट 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 करून 10 वेळा चांगले विचार पेरले, तरच आपलं कर्माचं पारड झिरो होणार आहे, लक्षात घ्या. तर नाही झिरो होणार. म्हणून जितक्या वेळा कोणाकोणाला नावं ठेवलीत, त्याच्या 10 पटीने चांगलं चांगलं प्युअर हार्टनी म्हणा, व्हायब्रेशन न्यूट्रल करा. कोण नाही. तर हे एक महत्वाचा संदेश. आता माझ्या मनातला द्वंद्व, जर हे सगळं म्हणतोय कृष्ण अर्जुनाला, "अरे मार की तू." म्हणजे काय आहे? म्हणजे एक तर संदेश आपला कळला, की शरीर नाहीच आहे, तुझंही कोणी नाही, माझंही कोणी नाही, कशातच अडकायचं नाही, डिटॅचमेंट ठेव सगळ्यांशी. हा तर संदेश आपल्याला कळला, तो आपण डिस्कस करतोच नेहमी. पण दुसरा संदेश काय? मग आपली व्हॅल्यू कुठे गेली? अहिंसा कुठे गेली गांधीजींची? गांधीजींच्या पुस्तकात या अहिंसेत गांधीजींनी एखादं थोडंसं चाळलंय मी एखादं पान वगैरे. त्याच्यात गांधीजी म्हणतात, उलट कृष्ण अर्जुनाला म्हणतो, "अरे पहिल्यांदा तू गुरु आणि तुझ्या नातेवाईकांनाच मार." आणि तोच संदेश म्हणतोय तो श्रीकृष्ण. तिथे म्हटलंच पाहिजे, मारलंच पाहिजे हे अहिंसावादी म्हणतात. कारण तिथे प्रश्न अहिंसा का हिंसा हा नाहीच आहे त्यांचं म्हणणं. गांधीजींचा प्रश्नच असा असता, अहिंसा योग्य का अयोग्य तर ठीक आहे. तिथे प्रश्नच नाहीये हिंसा का अहिंसा. कारण तो धर्म आहे शत्रू काय क्षत्रियांचा. आता तिथेही वाद आलाय क्षत्रियांचा धर्मच नाही. तेही सत्य काही कोणी डिस्कस करते माहिती नाही. वादविवाद खूप सुरू झालेत. तर ठीक आहे. पण इथे मी विचारात पडलीये, म्हणजे आपण जी व्हॅल्यू म्हणतो कोणाला मारायचं नाही. आता कोणाला नावं ठेवायची नाही मी म्हणतीये. निगेटिव्ह नाहीये, पॉझिटिव्ह नाहीये. न्यूट्रल करण्यासाठी मी म्हणतीये. आपण निगेटिव्ह बोललो म्हणून मॅडम पॉझिटिव्ह करायचं. एक बोलू का मध्ये? थांबा, माझं पूर्ण होऊ द्या मग बोला. मग ओके. आता हे जर आहे, की चांगलंही बोललं काय आणि वाईटही बोललं काय तरी त्याला काही अर्थच नाहीये. ती व्यक्ती निगेटिव्ह म्हणतो आपण, मग निगेटिव्ह काही नाही. पण आपण तो विचार सोडलाय आणि विचार म्हणजे व्हायब्रेशन, एनर्जी आणि आपल्याला आईन्स्टाईननी शिकवलंय. मग हे जे विचार आहेत ते ब्रह्मांडात तसेच राहतात. कोणाचेही विचार ब्रह्मांड झिरो केलेले नाही, करू शकत नाही. असं शास्त्र सांगतं. म्हणून आपल्याला ते उलटे विचार पेरायचे. आपल्याला आपलं विचारांनी जे काही क्रिएशन झाले, कॉज इफेक्ट, ॲक्शन रिॲक्शन ती बदलायची आहे. म्हणून आपल्याला हे करायचं. तसं निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही नाही. आता माझ्या मनात जे द्वंद्व चाललंय, मग हे जे आपण म्हणतो व्हॅल्यू मारायचं नाही, काही करायचं नाही, हे काही नाही. मग मॅडम जेव्हा म्हटल्या, की बाबा नाही आपण लिहून ठेवलं पाहिजे. मी तर म्हटलं नाही, मुद्दामच हे लिहून ठेवलेलं नाहीये. म्हणूनच वाद चाललेले आहेत. आणि वाद चाललेत म्हणून तर कलियुगाचा अंतिम क्षण येऊन ठेपलाय. आणि अतिउच्च कलियुगाचं झालंय म्हणून तर आता सत्ययुग येणार आहे. म्हणून तर ज्या वेळेला निगेटिव्ह निगेटिव्ह होतं, त्यानंतरच पॉझिटिव्ह होतं. हेच रहस्य आहे. पीक आहे, साइन वेव्ह आहे. ज्यावेळेला दुःख, दुःख, दुःखाची अंतिम सीमा येते, त्याच वेळेला कमी, कमी, कमी होऊन त्याच वेळेला पॉझिटिव्ह आपण होणार आहोत. त्याच वेळेला आयुष्यात चांगलं होणार आहे. निगेटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह होणंच चांगलं होतं. निगेटिव्ह शिवाय चांगलं होऊच शकत नाही. कारण या सगळ्या टर्म्स आहेत कंपॅरेटिव्ह, की हे निगेटिव्ह म्हणून आता हे पॉझिटिव्ह. मी दुःखात होते, आता पॉझिटिव्हिटीत आले. पैसा नव्हता, आता पैसा आला. नव्हता म्हणून आल्याचं महत्व. हे सगळं रहस्य उलगडायला लागतं ब्रह्मांडातलं. आणि म्हणूनच हे जे काही आहे, जे काही परंपरा निघाल्या, वाद इस्टेटीचं एक उदाहरण घेतलं आपण. ते मुद्दाम चरण सीमा भांडणं कल व्हायलाच पेरलेले. आता नोकऱ्या का जातायत? म्हणूनच नोकऱ्या जातात. का तर घरात बसलेच जाणार नाहीयेत. नोकरी, चाकरी, व्यवसाय, धंदा, पाणी सगळं सोडल्याशिवाय अध्यात्मावर ध्यानाला कोण जोडलं असतं तुमच्यापैकी? कोणीच जोडलं नसतं. डोकं आहे म्हणून ध्यानाला जोडलं. त्या लोकांना सुद्धा यायचंय ना ध्यान मार्गावर. म्हणून त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.
म्हणून त्याची लग्न होणार नाही आहेत, म्हणून त्यांना मुलं होणार नाही आहेत, म्हणून त्यांना रोग होणार आहेत, म्हणून तो कोरोना आला, म्हणून तो सगळे पॅन्डेमिक येणार आहे, म्हणून लॉकडाऊन होणार आहे. भले एन्व्हायरमेंटल होईल, भलं ऑइल जाईल, भलं काही होईल. मग हे करतंय कोण? म्हणायला ट्रम्प, म्हणायला हे, पण तसं काहीच नाहीये. हे सगळं जे काही आहे ते काही सगळं लिहिलेलंच असतं. कारण का लिहिलेलं असतं? का तर हे सायकल आहे ना, सृष्टीचं सुद्धा सायकल आहे. तसं जर बघितलं ना, त्यामुळेच काही योग्य अयोग्य यात, म्हणून तर कुठल्या धर्मामध्ये कर्माचाही फंडा नाही आणि त्या ह्याचाही फंडा नाहीये. पुनर्जन्माचाही फंडा नाही. बोला श्रद्धा मॅडम. हा श्रद्धा मॅडम बोला. हा हा. हा बोलते बोलते. मला इथे एक नमूद करायचं असं होतं की रणांगणावर जेव्हा अर्जुनाने त्याचे आप्तस्वकीय बघितले त्यावेळेला तो खूप शूरवीर असून सुद्धा तो मोहामुळे तो मोहात अडकला की हे माझे गुरुजन, हे माझे आप्तस्वकीय. पण त्यावेळेला कृष्ण त्याला ती आठवण करून देतो की हे जे समोर आहेत ते तुझे स्वतःचे आप्तस्वकीय असले तरी आज ते अधर्माच्या बाजूने उभे आहेत. की कौरवांना म्हणजे त्यांनी तर एक सुईच्या इंचा एवढीच जमीन मागितली होती धर्मानी कौरवांकडे की आम्हाला 5 जणांना राहता येईल एवढं एक गाव दे. पण ते सुद्धा तो जेव्हा दुर्योधन द्यायला तयार नाही, तुझा आप्तस्वकीय म्हणतोस, तर त्यांनी ते जर दिलं असतं तर हे सगळं ओढवलंच नसतं. मग हे तो त्याला आठवण करून देतो की समोरचे जरी तुझे आप्तस्वकीय असले तरी ते ज्या अधर्मानी वागतायत ते न्यायाने वागत नाहीयेत. ते तुला एक राज्य काय 1 इंचही जमीन सुईच्या आग्रहामुळे द्यायला जर तयार नाही तर अशा वेळी मोहामध्ये न अडकता तू उभा राहा आणि क्षत्रिय धर्माला पालन करून त्यांच्याशी लढ. त्यामुळे हिंसा अहिंसा तुम्ही जो म्हणता तो प्रश्न इथे येत नाही कारण ते अधर्माच्या बाजूने लोक उभे आहेत. मग तुझा स्वकीय असला विरुद्ध आणि तो पार्टीत आहे म्हणून तर येतो अधर्म ना. जरी करत त्याच्या अधर्म बाजूने असते करतोय तर मारण्याचा प्रश्न आलाच हा नसता. हा तर हम्म. त्यामुळे तो जर एखादा न्यायाने वागत नसेल, अन्याय आहे, अधर्म आहे, तर त्याला मारणं हेच संयुक्तिक आहे. तिथे मग त्याला मारलं म्हणून पाप लागेल हा विचार चुकीचा आहे. मग तेच सांगते ना मी, तुम्ही हा नव्हता पहिल्या दिवसाला. हे सगळं एक्सप्लेन करून झालेलं आहे आणि तुम्हाला मी तेच सांगितलं आहे. मी माझंही उदाहरण दिलं. गीता कशी राबवायची आयुष्यात, ज्ञानेश्वरी कशी राबवायची, तुम्ही रेकॉर्डिंग ऐका. तर हे सगळं सांगून झालेलं आहे. इथे विरुद्ध पार्टीत आहे म्हणून. मग स्वतःच्या पार्टीत असतं तर मारण्याचा प्रश्नच आला नसता. भले युद्धाचा प्रश्न सुद्धा आला नसता. युद्धाचा प्रश्न आला असता का? नसता आला. मग याच्यामध्ये अधर्म काय आहे, की बाबा ते विरुद्ध पार्टीत गेले. ते चुकीचं वागलेत. आता चुकीचं नाही, बरोबर नाही असं काही नाहीये. आपण आता रामायणाचं उदाहरण घेऊ. राम, सीता पळवली. पण रामाने कधी म्हटलं, की बाबा रावण आणि सीतेला पळवलं आणि आता सीतेविरुद्ध काही गोष्टी त्यांनी केल्या असतील म्हणून मी युद्ध करतो. असं रामाने कधीच म्हटलं नाही. म्हणून आपण असं म्हणतच नाही राम सीतेविरुद्ध लढला. आपण असं म्हणतो, की रामाने संपूर्ण जो काही अधर्म होता तोच नष्ट केला. राक्षस कुळ म्हणा, काय म्हणा, त्या सीताच्या निमित्ताने. आणि आपण तर सीतायनात बघितलं, की सीता हे नव्हतीच. सीता मुद्दाम ते रूप घेऊन गेली. मुद्दाम ते नाटक केलं. का तर सगळं रावणाला नष्ट करायचं होतं. म्हणून रावणाच्या ह्याच्यात जाऊन तिने सगळी गुपितं म्हणा किंवा काही ऊर्जा स्वतःच्या पसरवल्या. असंही आपण सीतायनात बघितलं. मग याचा अर्थ रामाची सुद्धा लढाई सीतेच्या रावणाने पळवून नेल्यामुळे झाला नाही. कारण रावणाला सुद्धा किती वेळा सांगून 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 संधी दिल्या होत्या. त्याने सुद्धा अधर्म केले. त्याला सुद्धा सगळी जागृती दिली होती. तो जागृत झाला नाही म्हणून तर रामायण घडलं. आणि महाभारतामध्ये मात्र कसं आपण ऐकतो? महाभारतामध्ये आपण सगळं अर्जुन कृष्णवरच का घेतो? आता अर्जुनाला एक निमित्त धरलंय. जसं मॅडम म्हणतात, की अर्जुन एक निमित्त आहे. तिथे आपणच आहोत. आणि काल मी सांगितलं अर्जुन काय कृष्ण काय आपणच. आता सविता मॅडमनी काल शंका विचारली होती. मग इथे आपणच अर्जुन आहे तर आपणच कसं, आपणच कृष्ण आहे तर आपणच कसं? सगळं आपलंच रूप आहे तिथे. तिथे कृष्णही कोणी नाहीये. याचा अजून मी अधिक एक्सप्लेनेशन देते. काल थोडंसं मॅडमना समजलं नव्हतं. मॅडमनी काही शंका विचारली होती. इथे एक्सप्लेनेशन मी असं देते. आपण हायर सेल्फ आध्यात्मिक टर्म मध्ये बघितलंय. आपण ध्यानामध्ये हायर सेल्फला कनेक्ट करतो. आता मंगलदेण घ्या. आता मंगलदेण जर धरली तर एक उदाहरण घ्या. मी तुम्हाला रागवते. मग मी रागवती ही मंगल इथली. पण आपण जे काही सगळं शिकवलं, रागवलं नाही, प्रेमाने घ्यायचं, सबुरीने घ्यायचं, टीका करायची नाही, बोलून नाही दाखवायचं, बोट नाही दाखवायचं. हे सगळं 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 आपल्या आत्ताच्या टर्मिनॉलॉजीमध्ये आपण आध्यात्मिक गोष्टी जसं म्हणतो, की आपण समभावाने बघायचं, भेदभाव करायचा नाही, काही दुखवायचं नाही.
कोणाला हार्ट नाही करायचं. मग हा जो काही विचार आहे तो थोडासा आपण हायर लेवलचा समजू. मग इथे ह्या जो हायर विचार आहे मग तो मंगलचा द्वंद्व आहे. जे नेहमी मी तुम्हाला बोलते, बोलायचं का नाही, बोलायचं का नाही, बोलायचं का नाही. परत मी माझ्या सुनीता मॅडम म्यूट कराल का जरा, आवाज येतो. हा, तर मग इथे मी नेहमी जसं जन्मात पडते की मी रागवायचं की नाही, रागवायचं की नाही. परत शिक्षकी मोड मध्ये आलं की मी म्हणते नाही नाही, मी इथे शिक्षकी मोड मध्ये, मला इथे प्रिन्सिपल एकच लावायचं की माझं धर्म शिक्षकच आहे, मला ते करायचंच आहे. पण आता समजण्यासाठी मीच अर्जुन कशी, मीच कृष्ण कशी ते सांगते. आता मंगल देईन, मंगल देईन, मंगल देईन बोलायचंय, करायचंय, सांगायचं. मग आपण उच्च विचार म्हणतो की नाही, जाऊ दे, जाऊ दे, कोणाला दुखवायचं नाही, कोणाला दुखवायचं नाही. हा एक उच्च उच्चार समजू. आता हा उच्च मंगलचा विचार म्हटला तो आपण हायर सेल्फ म्हणतो. हाच माझा विचार असतो. म्हणजे कधी आपण असं असतो, कधी तसं असतो, कधी आपण पोक्त विचार करतो, कधी भडकन ऍक्ट होऊन जातो. मग हा जो विचार आहे तो कृष्ण, की कृष्ण सांगतोय बाबा नाही, समभावानी बघ, समभावानी बघ. मग कोण कोणाला शिकवतंय, म्हणजे कृष्णही आपणच आहे आणि अर्जुनही आपणच आहे. हे कॉन्शियसनेसच्या स्टेजेस आहेत. मग इथे मंगल ध्येन जो काही विचार आला तो आपण म्हणू थर्ड डायमेन्शनचा आला. जो उच्च विचार म्हणून तो फोर्थ डायमेन्शनचा आला. त्याचाही उच्च विचार म्हणून 5व्या डायमेन्शनचा आला. त्याचाही उच्च विचार आला म्हणजे 6वा म्हणजे कृष्ण कॉन्शियसनेस. हे सगळं कॉन्शियसनेस आहे, लक्षात घ्या. आज मी ह्याच्यात सांगितलं पंचतत्वात, ते जरूर ऐका. मी काही काही क्लिप टाकतीये पंचतत्वाच्या, त्याही माझं काम चालू होतं मॅडम ऐकता ऐकता, की जे काही महत्वाचं मी बोलली ते तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. आज मी सांगितलं हनुमान सुद्धा व्यक्ती नाहीये. हनुमान एक आकाश तत्व आहे. पंचतत्व का शिकायचंय ते सांगतेय मी. ते ऐका जरूर. मग हनुमान जर पंचतत्व आहे, आकाश तत्व, सॉरी आकाश तत्व आहे, जी कुंडलिनी ऊर्जा, कुंडलिनी ऍक्टिव्हेट होती ते हनुमान आहे. पवनपुत्र का हनुमान म्हटले ते बघा. आणि आज मी सगळ्यांना सांगितलं आता हनुमान चालीसा वाचा. आणि मी जे काही गुप्त तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हनुमान चालिसेतले सगळे श्लोक कुंडलिनी जागृतीसाठी आहे की नाही बघा. मग त्या हनुमानाला समोर घेऊन 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 पूजा करून कुंडलिनी जागृत होण्यासाठी ते श्लोक जरी असले तरी त्याला किती काळ लागणार आहे, किती वेळा त्या चालिसा म्हणत बसावे लागणार आहे. आणि हे जर रहस्य जाणून त्या ऊर्जेला समर्पण, त्या ऊर्जेला कनेक्ट करत राहिलो, अरे हनुमान कुंडलिनी जागृत ध्यान सुपरफास्ट यान मिळाले आपल्याला, त्याने लवकर कुंडलिनी जागृत होणार आहे. मग तुम्ही ठरवायचंय हनुमान चालिसा म्हणून करायची जागृती, का हनुमान म्हणजे बाबा कुंडलिनी पवनपुत्र आकाश तत्व, का आकाश तत्व इथे पंचतत्वात घेऊन आकाश तत्व वाढवायचंय. इतकं सोपं आहे. पंचतत्व एवढं ब्रह्मांडाचं रहस्य आहे सगळं. खूप खूप पुढे जायचंय आपल्याला. ते काय काय युग सुरू आले ते पण मी आज बोलली. ते पण सगळ्यांनी ऐकायचं. आलं क्लिपमध्ये तर तुमचं नशीब, नाही आलं तर सोडून द्या. तर इतकं सुंदर ते आहे. मग हे सगळं जे आहे ते निसर्गातच सगळं आहे. म्हणून हे जे रामायण केलंय, हनुमान केलाय, शिव केलाय, हे सगळं शिवसर्वोदय शास्त्र आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाहीये शिवसर्वोदय शास्त्राच्या पलीकडे. ब्रह्मांडातली एकही गोष्ट होणार नाही, नव्हती आणि कधी होणारही नाही त्या शिवसर्वोदय शास्त्रापलीकडे. इतकं ते महान आहे. त्याच्यातली गोपी तर हळू हळू ऊर्जा जाणून 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 ते करून करून त्याला कनेक्ट होऊन होऊन समजणार आहे. आणि हेच तर सगळं आध्यात्मिक युग सुरू झालंय. आता शास्त्र सुद्धा अध्यात्मशास्त्र सुरू झाले, का तर तेवढी पात्रता आपल्यात येत चालली आहे. जिथे शास्त्र संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं म्हणतात. आतापर्यंतचा काळ तसा होता. आता शास्त्रच बदलत चाललंय. म्हणजे आता अध्यात्मशास्त्र, अध्यात्मयुग सुरू झालंय. म्हणून हे जे रामायण आहे, हे जे महाभारत आहे, ही जी गीता आहे, ही अतिशय वेगळी आहे तुम्हाला सांगते. अतिशय वेगळी. ज्या वेळेला आपल्याला ऊर्जा समजणार आहे, ज्या वेळेला तत्व समजणार आहे, त्यावेळेला तत्वांच्या भाषेत आपण परत डिस्कस करू. मलाही माहिती नाहीये अजून, पण चालली आहे हळूहळू. अगदी आपलं जे नशीब आहे, आपल्याला जी गायडिंग ऊर्जा आहे, आज 5-6 वर्षापूर्वी जेवढा विहंगमची सुरुवात झाली, तिथूनच त्या ऊर्जा स्वरूपातच तुम्हाला सांगत आली आहे. तत्व स्वरूपातच सांगत आली आहे मी, की हनुमान तत्व आहे, शिव तत्व आहे, गुरु तत्व आहे. तत्वांना जाणून घेऊ, तत्वांच्या ऊर्जेना जाणू, एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन या पलीकडे आपण सुरुवातच केली नाही. आज तोच सगळा युगच तिकडे चाललेला आहे. आणि हेच तर सगळं समजून घेता घेता सगळं सायन्स बदलत बदलत आपण पुढे पुढे चाललेलो आहे. आपण खूप नशिबवान आहोत, की आपल्याला खूप सुंदर ऊर्जा गाईड करणारे मिळाली आहे.
तर याच्यामध्ये सुद्धा हे जे आहे भगवद्गीता काय आहे, कृष्ण काय आहे, अर्जुन आहे. आता या कृष्ण कॉन्शियसनेसवर केव्हा आपण वाचन सुरुवात करणार? आधी आपल्याला चेतनच समजत नाही. आधी आपल्याला अवेअरनेसच नाही. आता प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. ते काय अवेअरनेस चेतना सोडून त्याच्या पलीकडे काही आहे का हो? कित्येकाने रीड बाय केलंय. आणि इथे बरं मीटिंग सुरू नाही झाली, की बरोबर बरोबर सगळे टाकणारच, टाकणारच, 7-8 टाकणारच. पेशन्स नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. कुठे गेली चेतना? अध्यात्म आहे ना, आपण अध्यात्म कधी राबवणार तिथे? या गोष्टी खूप वाटतात तेवढ्या खूप क्षुल्लक आहेत, पण वाटतात तेवढ्या खूप मोठ्या आहेत. हा प्रवासाचा एक एक टप्पा आहे. अवेअरनेस, चेतना वाढवण्याच्या या छोट्या, छोट्या, छोट्या गोष्टी आहेत. तर हे सगळं आपण समजून घेत चाललोय. आपण खूप चांगलो आहोत, की तुम्ही आता बघा 31च लोकं आहेत. 31च लोकांना भगवद्गीता समजून घ्यावीशी वाटते, ऐकावीशी वाटते. बाकीच्यांचं काय चाललंय ते चाललंय. मायाजाळात चाललंय प्रपंचात. असं, की आता अटेंड करत नाहीत म्हणून प्रपंचात अडकलेत असं नाही मला म्हणायचं. कारण इथे आलेले सुद्धा बरेच अडकलेतच की असं काही नाहीये. पण एक उदाहरण द्यायचं म्हणून मी बोलते. तर त्यामुळं अर्जुनही आपणच आहोत, कृष्णही आपणच आहोत. सगळे आपल्याच चेतनेच्या आपल्याजवळ आहे. कृष्ण आपल्या कणाकणात, पेशीत बनलेला आहे. कारण त्याच्यापासूनच आपण सगळी लेकरं झालेलो आहोत. ते आहेत आपल्या डीएनएत आहेत. तेच सगळं आता आठवत चाललोय आपण. आणि ते आठवणार कोणाला? ज्याचे डीएनए ऍक्टिव्हेट होतात त्यांनाच. कोणाचे डीएनए ऍक्टिव्हेट होतात? ज्याची चेतना वाढते त्यांनाच. सगळ्यांचे डीएनए वाढणार आहेत का? सगळ्यांचे डीएनए ऍक्टिव्हेट थोडेफार होतील ऊर्जेबरोबर. या गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे परत प्रत्येक ठिकाणी ते ध्यान येतंय. कारण ध्यान युग सुरू झालंय. ध्यान युगामुळे या ऊर्जा मिळणार आहेत. यामुळे ते डीएनए ऍक्टिव्हेट होणार आहे. त्यामुळे चेतना वाढून सगळं समजणार आहे. त्यामुळे ते रूप येणार आहे. कृष्णच आपण बनणार आहे. शिवच आपण आहोत. आहेच हे सत्य ते. फक्त स्वरूप डोळ्यांनी बघणार आहोत. जे डोळ्यांनी आता जे काही प्रोड्यूस करतोय, ते सगळं खोटं आहे. मग आपल्याला सत्यच दिसणार आहे. जरी भले डोळे मनुष्याचे असतील तरी. तर आपली चेतना वाढणार आहे. म्हणजे तिकडचं मागचं सुद्धा मी बघणार आहे. अमेरिकेतलं सुद्धा बघणार आहे. जपानमध्ये सुद्धा काय चाललंय बघणार आहे. माझी बहीण यूएस ती काय करते मला दिसणार आहे. चेतनेनेच बघणार आहे. आणि ही चेतना कधी वाढणार आहे? हनुमान पुत्र, पवन पुत्र जो युगानुयुग प्रत्येक श्लोक वाचा आता तुम्हाला समजतं की नाही बघा. प्रत्येक श्लोकाचाही या ह्याच्यात अर्थ लावा. आणि कुंडलिनी जागृती झाली की मग या सर्व बघण्याच्या सिद्धी ज्या हनुमानाजवळ होत्या सर्व सिद्धी आपोआप या कुंडलिनी जागृतीतूनच होतात. मग कुंडलिनी जागृती, चक्राभेदन, चक्रा बॅलन्सिंग या रहस्यापलीकडे काही नाहीये. आता इथे सुद्धा जे काही आहे भगवद्गीतेमध्ये ते पण समजण्याची आकलन शक्ती चेतना जास्त असेल तरच येणार आहे. भले जरी आपल्याला कोणी सांगतंय तरी पटणार नाही. कारण ज्या लेव्हलला आपण असतो त्याच गोष्टी आपल्याला पटतात. आपली चेतना हायर झाल्याशिवाय त्या लेव्हलच्या चेतनेच्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होत नाही. त्याच्यात दोष काहीच नाहीये, वाईट काहीच वाटून घ्यायचं नाहीये. ते प्रवासाचे टप्पे आहेत. होईल, हळू होईल, आज नाही उद्या होईल. या जन्मी नाही झालं पुढच्या जन्मी होईल, 10 जन्मांनी होईल. प्रत्येकाला त्यांचा त्यांचा ओन वेळ लागणार आहे. कशाप्रमाणे? आपला धर्म सांगतो जो कर्म करतोय ते आपण. काही लोक जी सेवा देतात, जे सेवा देतात ते काय म्हणतात बाबा निगेटिव्ह मला बॅगेज नको. माझं पॉझिटिव्ह बॅगेज वाढू दे. निगेटिव्ह बॅगेज मला कमी करायचं म्हणून पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असं म्हणतात. पण मला जे म्हणायचं आहे काही वेळेला रिव्हर्स सुद्धा असू शकतं. असं रिव्हर्स असू शकतं, की एखादं जर मागच्या जन्मी खूप काही निगेटिव्ह कर्मांचं गाठोडं बनलं असेल आणि ते रिअलायझेशन त्या जन्मात झालं असेल, तर पुढच्या जन्मात आपण खूप अवघड प्रोग्राम घेऊन येतो. की नाही, नाही आता मला हे कळलंय, मी हे ज्ञान घेतलंय आणि मला हे निगेटिव्ह बॅगेज कमी करायचंय आणि मला खूप खूप लर्निंग घ्यायचंय, खूप खूप काही चांगलं करायचं. म्हणून तो सोल एकदम अवघड प्रोग्राम घेतो. भले रोग्याचे असेल, भले गरिबीची असेल, भले कशाचेही असते. किंवा मग तो चांगले कर्म कर्म करत राहतो का तर मागच्या जन्माचं निगेटिव्ह बॅगेज दूर करायचं. कोणाला त्या जन्मातच रिअलाईज होत असतं हे सगळं. आणि त्याला ते सगळं पुढं पॉझिटिव्ह बॅगेज हवं असतं म्हणून तो निगेटिव्ह बॅगेज ठेवत नाही. म्हणून मग तो पैसे घेऊन आकारून कार्यक्रम घेतो. म्हणजे हे जे लोक हजारो लोक पैसे उकळतात ना, ते का उकळतात पैसे? कित्येक हजारो रुपये मध्ये फी. आता मी तुम्हाला सांगते ₹500
कशाचं बरं मी बघितलंय मिनिटांवर 500-500 रुपये जसं मीटर पडतं तसं. तर सांगायचं मला आठवल्यावर सांगेल. तर हे लोक कोणाला उकळतायत? ज्यांनी कर्म निगेटिव्ह करून ठेवले त्यांनाच उकळतात. तेच लोक पैसे हजारो लाखो रुपये देऊन करतात. का तर त्यांचे पैसे तिथे गेले पाहिजे. तर त्यांना अद्दल घडणार आहे, तर लर्निंग घडणार आहे. कारण त्यांनी जो पैसा गाठोडा साठवून ठेवलाय, ऊर्जेचा डेड स्टॉक करून ठेवलाय, तो त्यांना कमी करायचा म्हणून देतात पैसे. एक एक कोटी-कोटीला पिंड चालली महादेवाची छोटी-छोटी. ते उकळतायत त्या लोकांना. मग ते उकळणाऱ्या, मागणाऱ्यांना काही पातक होणार आहे का नाही? माझ्या पुढे असे प्रश्न येतात. नाही होत. कारण ते उलट सृष्टीला मदत करतायत या लोकांचे पैसे कमी करायला. सगळं म्हणजे जर बघितलं ना ब्रह्मांडात पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही नसतं. प्रत्येक जण त्याचं त्याचं ठरलेलं करत असतं. मग आपण वाईट गोष्टी करायच्या का नाही गोष्टी करायच्या? असा पण प्रश्न मला आपल्या साधकांनी बऱ्याच वेळा विचारून बघितला, की मग मॅडम आम्ही निगेटिव्हच गोष्टी करतो. करा, काही हरकत नाहीये. तुम्ही मदत करा ईश्वरीय योजनेला. मग हे नाही का करत काही लोक? हे नाही का करत काही लोक? ते त्या मदतच असते, ऊर्जांची मदतच असते. पण आपण लॉ ऑफ वन मध्ये याची उत्तरं सगळी बघितली. रा मध्ये बघितली आपण. रा काय म्हणतो? काही असू दे, तुम्ही त्याच जो काही एक घेतलाय त्याला चिटकून राहायचं. तुम्ही बदलायचं नाही. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे चंचलता नाही. एक भूमिका घेतली की त्या भूमिकेला ऑनेस्टी ठेवायची. सर्व्हिस टू अदर्स तर सर्व्हिस टू अदर्सच पाहिजे. सर्व्हिस टू सेल्फ पाहिजे तर सर्व्हिस टू सेल्फच पाहिजे. असं त्यांचं म्हणणं आहे. स्विच ओव्हर नाही करायचं. स्विच ओव्हर झालं की ना गरका ना गाठका. असं आहे. त्याच आयामात तो जाईल, पण खालच्या पातळीवर राहील. त्याच आयामात तो असेल, पण प्रत्येक आयामात सुद्धा 7-7 लेव्हल सांगितलेत ना. आपण बघितले लोक काय, डायमेन्शन्स काय. मग हे सुद्धा लॉ ऑफ वन मध्ये आपण हे सगळं बघितलंय. तिथे सुंदर आपले काही पूर्ण झालेले आहेत. तर ह्याच्यावर सगळ्यावर विचार करा, की मी असं विचार करते, माझ्या मनात द्वंद्व चालू आहेत. नक्की वादळ सुरू झाले. वादळ सुरू झाल्याशिवाय आपण विचार करणार नाही आणि वादळ सुरू झाल्याशिवाय आपण अभ्यास सुद्धा करणार नाही. क्युरिओसिटी निर्माण झाली पाहिजे, संदेह निर्माण झाले पाहिजे. ही अर्जुनाची झलक घेतलीये. अर्जुन आपणच आहोत. हे सगळं बोलून झालंय. आपण प्रत्येक वेळेला आपल्या अर्जुनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत आपण जातोय. म्हणजे आपणच कृष्ण आहोत, आपणच अर्जुन आहोत. तो कोणी दुसरा नाही, आपल्याच व्यक्तिरेखा आहेत त्या. आपलेच अप अँड डाऊन, अप अँड डाऊन आहे. तिथे अर्जुन काय चला ठीक आहे. बोलेल तेवढं थोडं इथं वाचायला लागा. महत्वाचं वाचून विचार करायला लागा. प्रश्न निर्माण होऊ देत. प्रश्न विचारा, ग्रुपवर वापरा. चला भेटूयात उद्या.